सन्माननीय सुजित शेठ पाटील अर्थातच टाटा शेठ यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग आपल्या भेटीसाठी आली आहे. थोडासा वेळ आपल्याकडे कुणाल सर मॅनेजमेंट टीमकडे एक लक्ष पण टाकूयात. ऑल इंडिया 40+चे सध्या अध्यक्ष प्रदीप पप्पूशेठ पाटील भिवंडी, उपाध्यक्ष पालघरचे सन्माननीय केवलजी पाटील साहेब, प्रवीणजी पाटील साहेब उपाध्यक्ष पनवेलचे, निलेशजी म्हात्रे सचिव आहेत डोंबिवली मोठा गाव आणि सहसचिव आहेत वाघबी ठाणेचे मेघनाजी गोंदे आणि खजिनदार आहेत कल्याणवरनं जय पवार सर, सचिन कदम सर सहखजिनदार आहेत ठाणावरनं, राजा गरज जे सदस्य आहेत मीरा भाईंदेचे, प्रणयजी गरज जे सदस्य आहेत पालघरवरनं, आनंद श्रेष्ठ जे सदस्य आहेत ठाण्यावरनं, किरणजी काटकर जे सदस्य आहेत कोल्हापूरवरनं, राजू शिंदे जे सदस्य आहेत कराडवरनं आणि त्या सोबतीनं सल्लागार आहेत मारुतीजी कवलदार, सुरेशजी राणाजी आणि रणजितजी पिल्लाई या सगळ्या लेजंड्सच्या माध्यमातून अंपाचं ग्रीन सिग्नल आला. सामना सुरू करायला हरकत नाही आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज कुणालचा तयार आहे. तर पहिलं षटक इथे टाकण्यासाठी गोलंदाज संदीप कोळी सज्ज होईल. तर संदीप पहिलं षटक टाकण्याच्या तयारीमध्ये आणि पहिलाच डॉट बॉल इथे आलाय. राऊंड विकेट. फुलर लेनचा बॉल होता, स्ट्रेट मारलाय, चांगला फटका, एक टप्पा घेत दुसरा टप्पा पडला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. अप्रतिम असं क्रीडांगण आहे आणि या क्रीडांगणावरती आपला बॅटचा फील कशा प्रकारे देता येईल सध्या हे मैदानावरती दाखवताना आपल्याला एक टीम मैदानावरती पाहायला मिळते आणि चौकाराला फलंदाज कृष्णा यांच्या बॅटमधनं ओव्हर द बॉलर हिट अगदी फटका तुम्ही पाहू शकता. ॲक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन सेटवरती. पहिला टप्पा आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यावरती थोडी संधी होती आणि त्यानंतर बॉल ट्रॅव्हल झाला सीमापार 4. विशाल कोळी पहिलं षटक हाताळतोय. ऑन साइडला दिशा दिली आणि आता इथे परत एक वेळा अपील होते. ते स्ट्रॉंग अपील रनआउट साठी टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. रनआउट चेक केला जाईल. क्लोज कॉल आणि निर्णय पाठवला टेक्निकल टीमकडे. थोडंसं एक करेक्शन करतो आपण ऑनलाईन आणि मॅन्युअल दोन्ही स्कोर कार्डवरती. गोलंदाजाचं नाव विशाल कोळी. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉलवरती चौकार आणि तिसऱ्या बॉलवरती भरपूर काही घडलंय आणि निर्णय गेला आता टेक्निकल टीमकडे. अभय पाटोळे सर आपल्या सोबत आहेत थर्ड अंपायरच्या भूमिकेत. JP पॅनल या स्पर्धेमध्ये ॲज अ अंपायरिंग अतिशय चांगली काम करतात. जय पवार या सगळ्यांना लीड करतात. आज मुन्नाच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे आणि त्या सोबतीनं हेमंत शेट्टी, सागर मोरे सर आणि एक मोठी जिम्मेदारी पूर्ण या JP पॅनलच्या खांद्यावरती जो विश्वास 40+ क्रिकेट संघटनेनं दाखवला. थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत येईल. हा ऍक्शन रिप्ला या ठिकाणी आपल्या समोर थ्रो आला, बॉल कॅरी झाला आणि बॅट इकडे ग्राउंडिंग होती अजूनही हवेमध्ये. बॉल आता अगदी चालला क्लोज टिक पर्यंत. बल्स इकडे झाल्यात अगदी डाऊन दी ग्राउंड, बॅट्स इन दी एअर की ग्राउंडिंग जरी झाली असली तरी द लाईन ऑन बॅट आणि अंपायरचा इशारा आता काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचेल. इकडे सध्या जे चित्र दिसतंय धोक्याची घंटी थोडीशी काळ वाजू लागली आहे. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ला आपल्या समोर येईल. अभय पाटोळे सर त्या ठिकाणी चेक करतात की आधी गुडघा स्पर्श स्टंपला झालाय का. जेव्हा बेल्स फ्लाय झालाय ती एक संधी कदाचित बॅटर्सकडे असू शकते. अन्यथा मात्र विकेट या ठिकाणी काही काळ धोक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते कृष्णा या फलंदाजांची. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत येईल आणि त्या निर्णयाला फलंदाज बाद आउट. पहिल्या बॉल वरती अगदी चौकार आलाय. आत्मविश्वास कुणाल सर मोठा मिळाला होता. त्यानंतर थोडीशी घाई झाली असं म्हणूयात आणि बॅट जास्त काळ हवेमध्ये ठेवली. ग्राउंडिंग होणं गरजेचं होतं ते तिकडे झालं नाही कृष्णाकडनं आणि रनआउटची विकेट जाते. काय म्हणाल? चुकीचं कॉलिंग. कृष्णा शेट्टीचं समर्थ कडूच्या बरोबरीने खेळत असताना एक चौकार आला होता नो डाऊट, परंतु त्याच दरम्यान तुम्ही एक जोखीम घेतली आणि त्याच्यामध्ये कृष्णा शेट्टी आता परतलाय डगआउटच्या दिशेने. पहिले षटक हाताळत असताना गोलंदाज विशाल कोळी सांघिक यश प्राप्त झालंय. टीम गोपी 11 ठाणेला कणक 11 भांडूपच्या विरुद्ध हा महत्वपूर्ण सामना आहे आणि न्यू बॅटर आता मैदानामध्ये दत्ता मोहिते खेळण्यासाठी जाईल.
जुईनगर नवी मुंबईचा हा खेळाडू आहे दत्ता मोहिते. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेट गाजवले दत्ता मोहितेने आणि आता तो फलंदाजीसाठी सज्ज होईल या मॅच मध्ये. पण तो पहिल्याच ओव्हर मध्ये एक मोठा धक्का बसलाय टीम कनक 11 भांडुपला कृष्णा शेट्टीच्या माध्यमातून. 4-1 अशी परिस्थिती पहिलं षटक चालू असताना. मागचा सामना रोमांचक झाला. शेवटच्या ओव्हर पर्यंत तो सामना रंगला आणि शेवटी आपण पाहिलं पिंट्या जोशी जितू पाटोळे यांनी तो सामना संपवला, मॅच जिंकून दिली टीमला. आरसीसी नाशिक या टीमने पहिला विजय मिळवला कोल्हापूरच्या विरुद्ध खेळत असताना. बॅकफुटला जात असताना खूप चांगला बॅकफुट पंच, डीप मध्ये फिल्डर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धाव तिथे मिळेल समर्थला. एक नामांकित मोठा खेळाडू या टीमचा कॅप्टन कनक 11 भांडुपचा विचार केला तर आणि त्याच्याकडून मोठमोठे फटके नेहमीच अपेक्षित असतात ज्यावेळेला पॉवर प्ले मध्ये तो फलंदाजी करतो. गेले वैश्वीचा समर्थ कडू आणि पहिले षटक चालू असताना आतापर्यंत फक्त 5 धावा फलकावर लागल्यात तर कनक 11 भांडुप कडून. समर्थ कडू, कृष्णा शेट्टे, नागेश शेट्टी, अजित परब, अजय जाधव, दत्ता मोहिते जो आता सध्या फलंदाजीसाठी आलाय, रफिक शेख या टीम मध्ये आहे, अमित वाघेला या टीम मध्ये आहेत. तर चांगली स्टारकास्ट या टीम कडे नक्कीच आहे. सोने या टीम मध्ये समोर लॉफ्ट केलं, मिड ऑफचा फिल्डर आतमध्ये, 2 फिल्डर धावतात बॉलच्या मागे, कॅचचा प्रयत्न, परंतु शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं की बॉल ग्राउंडच्या आतमध्ये पडतो आणि 2 धावा मात्र मिळतील. फलंदाज दत्ता मोहितेचं खातं उघडले. टीमची धावसंख्या 7. 40+ वेलफेअर असोसिएशन च्या माध्यमातून आयोजित केली गेलेली ही स्पर्धा ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग भारताच्या कानाकोपऱ्यातून हे दिग्गज खेळाडू खेळण्यासाठी आले. 3 फील्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हरचा खेळाडू मागे चाललाय, चांगला झेल टिपलाय. दत्ता मोहिते देखील आउट होतोय. विशाल कोहलीच्या खात्यामध्ये नक्कीच एक पहिलं यश आहे, संघाच्या खात्यामध्ये दुसरं यश आहे. कनक 11 भांडुप या टीमला बसतोय 7 वर दुसरा धक्का. थँक्यू विजय. जितकी चांगली गोलंदाजी होती तितकं सुंदर सॉन्ग देखील तुम्ही ऐकलं. असं कुठलंच गाव नाही र जिथे सुजित तात्याचं नाव नाही र. स्पर्धेचे पुरस्कर्ते म्हणून एक मोठी भूमिका सुजित शेठ पाटील, त्यांचं मनपूर्वक आभार. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहता भिवंडीकरांचं देखील एक मोठं योगदान आहे. सन्माननीय पप्पू शेठ पाटील यांचं करूयात मनपूर्वक आभार. या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंना मॅन ऑफ द मॅच कुणाला सर दिली जाते, मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी सोबत एक सुंदर अशी भेटवस्तू पप्पू शेठ पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली आहे. त्यांचं देखील करूयात विशेष आभार. 7-2 सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती आपण आतापर्यंत पाहिला तर तो मात्र गोलंदाजी करणारा टीमच्या बाजूने काही काळ जरूर राहिला. न्यू बॅटर अजित परब आता मैदानामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या ओव्हर मध्ये 2 धक्के बसलेत टीम कनक 11 भांडुपला. लेफ्ट हँडेड बॅटर समर्थला या मॅच मध्ये नक्कीच चांगली बॅटिंग करावी लागेल. एक सन्मानजनक धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं 39 मध्ये देखील चांगली फाईट झाली. या मॅच मध्ये कमीत कमी 50 करावे लागतील. अजीज पटेल बॉलिंगसाठी लेटकट केलाय. गलीमध्ये बॉल ने थोडीशी उसळी घेतली, चेहऱ्याचा वेध घेतला त्या फिल्डरच्या आणि तोपर्यंत बॉल तिथे थांबतोय. एक धाव मिळताना दिसेल. एक धाव खात्यामध्ये समर्थेच्या. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या सिंगल नंतर आता धावा होत आहेत 8.
पहिले षटक संपले. अजीज पटेल सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग साठी. सचिन कदम यष्टींच्या मागे तुम्हाला पाहायला मिळतात. मोठी जबाबदारी सचिन कदम यांच्या खांद्यावर देखील आहे. या संघटनेची सह खजिनदार म्हणून ते काम करतायत या 40+ वेलफेअर असोसिएशन मध्ये. 8 धावा 2 फलंदाज बाद. फ्लाय स्लिप आहे. शॉर्ट फाईन लेग 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. अजित परब पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडवर. नवीन फलंदाज ऑन साइडला आपण पाहतोय डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. एक लॉंग ऑन ठेवण्यात आलं. 3 क्षेत्ररक्षक तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या बाहेर सेकंड ओव्हर मध्ये सजू शकता. एक एक्स्ट्रा कव्हर आहे. ऑन साइडला फ्लिक करत असताना डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. सिंगल इथे मिळेल. खातं उघडलं अजितचं. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 9 धावा. नक्कीच सध्या एक पार्टनरशिपची नितांत गरज आहे, कारण पहिल्या षटकामध्ये विकेट्स थोडेसे लवकर गेलेत आणि इम्पॉर्टंट रोल या मॅच मध्ये ॲज अ कॅप्टन समर्थ कडूच्या खांद्यावरती एक मोठी जिम्मेदारी आहे. 9 धावा. अजीज पटेल बॅकफुटला जात असताना परत एक वेळा टॅप केलं. यावेळेला थोडासा वेगाने गेला होता गली रिजन मध्ये बॉल. परत एक वेळा हातातून निसटलाय. तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. समर्थ थोडासा सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. कधी तो आक्रमक रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल याचीच सध्या प्रतीक्षा आपण करतोय, कारण एक वेगवान फलंदाजीसाठी जाणला जाणारा खेळाडू मैदानामध्ये समर्थ कडू. 3 बॉलमध्ये 3 त्याने केले. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 10. 9 बॉलचा खेळ संपलाय. अजीज पटेल आतमध्ये येणारा ऑफ कट होता. बॅकफुटला जात असताना टॅप केलाय. अजितने धाव मिळणार नाही. डॉट बॉल आहे. अगदी गुडलाईन स्पॉट वरती टप्पा पडला आणि त्यानंतर हलकासा आत आला. तिकडे डबल माइंड झाले. आता मारावं की डिफेंड करावा आणि लास्ट मोमेंटला सन्मान देत असताना पॉवर प्ले सुरू आहे. रन्स ऑन या मैदानावरती आहे ना, मोठा मोठा स्कोर बनताना आपण पाहिलेत. मयूरजी पिसेकर, प्रतीकजी पिसेकर त्यांच्या माध्यमातून अगदी बदलापूरला ओळख तयार करून देण्यात आलेलं हे स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल. लॉफ्ट केलाय हलक्या हाताने. एक्स्ट्रा कव्हरला डीप मधून फिल्डर येईल. एक धाव कंप्लीट होते. थांबवलंय अजितला फलंदाज समर्थने, कारण या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये 2 धक्के बसले टीमला. मी कौतुक करेन अजीज पटेलचं. त्याने आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केलेत. दुसऱ्या ओव्हर मध्ये म्हणजे पॉवर प्ले मध्ये तो गोलंदाजी करतो आणि पॉवर प्ले मध्ये फक्त 11 धावा स्कोर बोर्डवर लागलेत. कनक 11 भांडूप स्ट्रायकर या टीमची धावसंख्या. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा. लेफ्ट हँडेड बॅटर नक्कीच समर्थ कडून अपेक्षा वाढल्या. डीप मध्ये मिड विकेट ठेवलाय. लॉंग ऑन ठेवलाय समर्थसाठी. फुलर लेनचा बॉल होता. मिड ऑफला हलक्या हाताने ढकललाय. स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न असेल. नेक्स्ट ओव्हर मध्ये बॉल तिथून निसटतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न समर्थने केला. 2 धावा मिळतील. षटक संपतोय. ओव्हर नंबर 2 चा खेळ आता संपल्याने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर कनक 11 भांडूप टीमची धावसंख्या 13ला 2. 6.50 या सरासरीने धावा स्कोरकार्डवरती बनताना आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत जर अगदी आपण मागचा सामना आणि आताच्या मॅच मधली 2 षटकं पाहिली ना, तर कुठेतरी थोडासा एक सन्मानजनक पवित्रा बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळतं. म्हणजे गोलंदाजी आतापर्यंत कुठेतरी या विकेटवरती मागच्या 14 षटकं हवी ठरताना आतापर्यंत आपण पाहिली आहे. 2 षटकांमध्ये 13 आलेत. सचिन कदम यष्टांच्या मागे अगदी सातत्याने या टीमला कशा प्रकारे पुढे घेऊन जायचं मास्टर माइंड आणि गेम प्लॅन्स बनवण्यामध्ये या खेळाडूचं देखील एक मोठं नाव. आता गोपिल पण ठाणे जी टॉस जिंकून फिल्डिंग करते सध्या 2 षटकं तरी या मॅच मध्ये लीड करताना आपल्याला पाहायला मिळते आणि ओव्हर नंबर 3 सुरू झाली आहे आणि कंटिन्यू केलाय. कुणाल सर जो ग्रीप मिळाला ना, जी मुवमेंट आहे ती सोडायची नाहीये. त्याच अनुषंगाने वाटचाल आणि विशाल कोळी सेकंड स्पेल मध्ये लगेचच तयार झाला. गोलंदाजी केली होती फर्स्ट ओव्हर मध्ये विशाल कोळीने. खास करून पॉवर प्ले मध्ये शांत ठेवलं होतं फलंदाजांना आणि त्याचमुळे त्या ओव्हर मध्ये जी 1 विकेट मिळाली होती तो कॉन्फिडन्स तिसऱ्या ओव्हर मध्ये तो दाखवू शकेल हीच अपेक्षा कॅप्टनने त्याच्याकडून ठेवली. श्रेयस इंदुलकरने त्याच्याकडून ठेवली. पाहूया त्या अपेक्षेवर तो खरा उतरतोय का. पहिले षटक चांगलं टाकलं होतं. फक्त 7 धावा दिल्या होत्या. विशालचा हा बॉल लेग ब्रेक होता. हलक्या हाताने इथे आपण फेकलेला चेंडू पाहतोय. जिथे टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. येतो डॉट. पहिला बॉल डॉट. अजित परब 4 बॉल खेळले. 2 धावा. 50 चा फक्त बॅटिंग स्ट्राईक रेट. परत एक वेळा ते चित्र. बोट थोडीशी फिरवली जातात. मनगट चांगलं वापरलंय बॉलवर. बॅकफुटला जात असताना करा फिल्डिंग झाली आहे. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा अजित परबच्या खात्यामध्ये जातील आणि डबल बरोबर टीमची धावसंख्या आता 15. 15 लॉस ऑफ 2 विकेट.
विशाल कोळी चांगली गोलंदाजी केली विशाल कोळीने पहिल्या ओव्हरच्या दरम्यान. 40+ वेलफेअर असोसिएशन आयोजित 40+ ऑल इंडिया प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. हा बॉल जास्त बाहेर आहे. अंपायरचा सिग्नल येतो नो बॉल आणि नो बॉल म्हणजेच नेक्स्ट बॉल आता असेल फ्री हिट. मोठी संधी, नामी संधी अजित परबकडे या फ्री हिटच्या बॉलवर धावा वसूल करण्याची. टीम कनक 11 भांडूप स्ट्रायकर साठी गोपी 11 ठाणेच्या विरुद्ध त्यांना खेळायचे. दोन्ही मातब्बर संघ आहेत, एकमेकांच्या विरोधात नेहमीच खेळत असताना पाहायला मिळत 40+च्या खुल्या गटातल्या क्रिकेटमध्ये. बॅटची वरची कडा, विकेट कीपर खाली येतोय. सचिन कोणती चूक करणार नाही का? नाही, झाली आहे ती चूक आणि त्यानं हातातून बॉल निसटला तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. फ्री हिटच्या बॉलवर देखील फक्त एकच धाव आली आहे, त्याच्यामुळे जास्त हानी गोलंदाजी करणाऱ्या टीमची झालेली नाहीये. धावा झाल्या 17. 17 लॉस ऑफ 2 विकेट. कॅचेस विन द मॅचेस. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच. आणि धावा देखील या ठिकाणी स्कोर कार्ड वरती आपण पाहता सिंगल डबल ऑन धावफलक 17 वरती. 15 बॉलचा खेळ संपलाय. भरपूर वेळ शांत राहिले आतापर्यंत समर्थ कडू. 4 बॉलमध्ये 5 धावा त्याच्या खात्यामध्ये. 125च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. तो ज्याही वेळेला बॅटिंग साठी जातो त्या वेळेला त्याचा स्ट्राईक रेट ऑलमोस्ट 200च्या आसपास असतो. परंतु या मॅच मध्ये थोडंसं शांत त्याला ठेवलं. तिसरं षटक आहे. कॅप्टन तो आहे टीमचा, त्याच्यामुळे थोडासा दबाव नक्की असतो एखाद्या कॅप्टनवर, परंतु तो दबाव झुगारून फलंदाजी करावी लागेल. फुलरलेनचा बॉल होता, अक्षरशः खोदून काढलाय. खूपच चांगला ड्राईव्ह केलाय. कव्हर्स मधून फिल्डर येतोय. एक धाव तिथे मिळेल. एक धाव समर्थच्या खात्यामध्ये. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 19. ज्यावेळी या गवताच्या गालीच्या वरती चेंडू अलॉंग द कार्पेट फिरतोय ना, अगदी ड्राईव्हस येतात, त्यावेळी टेनिस बॉल क्रिकेटवरती लेदर बॉलचा फील येण्यासारखं अगदी क्लायमेट अतिशय सुंदर आणि तिकडे असे फटके अजून क्रिकेटचं सौंदर्य वाढवताना आपल्याला पाहायला मिळतात. बट एकातरी बॅटरला इथे आक्रमकता सिद्ध करावी लागेल. हा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा वाईट बॉल. मगाशी 18 धावा झाल्या होत्या, आता 19 धावा झालेल्या आहेत या एक्स्ट्राच्या स्वरूपात. बॅटर चा रिव्ह्यू आहे. नो बॉल चेक करायचा आहे. बाहेर पडलाय का बॉल? त्या खेळपट्टीच्या बाहेर जी मार्किंग आहे, लाईन मार्किंग, तो चेक करायचा आहे. ती लाईन पाहिली जाईल एक्झॅक्ट. त्या लाईनच्या आतमध्ये बॉल पडलाय का? आतमध्ये पडला असेल तर व्हाईट बॉल दिला जाईल आणि तो बाहेर पडला असेल तर नो बॉल घोषित केला जाईल. त्याच्यासाठी हा DRS घेतला होता बॅटरने. आतमध्ये पडलाय, व्हाईट बॉल आहे. तर एक रिव्ह्यू गमावलाय जर बॅटरने घेतला असेल हा रिव्ह्यू तर. तो व्हाईट बॉल घोषित केला होता अंपायरने, तो व्हाईट बॉल आहे. ऑन साइडला दिशा दिली आहे. स्क्वेअर लेग आहे डीप मध्ये. खूपच चांगला झेल पाहायला मिळतोय आणि या झेलाबरोबरच अजित परब यांचा देखील खेळ ते संपला. तिसरी विकेट गमावली आहे 19 या आकड्यावर टीम कनक 11 भांडूप स्ट्रायकरने. जो दबाव बनला होता ना, डॉट बॉल्स येत होते. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. अगदी जो दबाव बनला होता, जे प्रेशर क्रिएट केलं होतं ना कुणाल सर, अगदी त्याच्यामुळे एक मोठा फटका अजित परब शोधत होते. कारण त्यांचं बॅटिंग स्ट्राईक रेट आपण पाहत होतो 100 पेक्षा खाली होतं. हाफ ट्रॅकर त्याला शफल क्रॉस होऊन नटवास्टल खेळले आणि बॅकवर्ड स्कोअर लेग लाईक चांगला झेल त्या ठिकाणी टिपण्यात आला आणि तिसरी विकेट या ठिकाणी कनक 11 भांडूपनं या ठिकाणी गमावली आहे. 19ला 3 सध्या चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. कनक 11 भांडूप वर्सेस अगदी गोपी 11 ठाणे अशी लढाई आपल्याला पाहायला मिळते. नागेश शेट्टी न्यू बॅटर आता मैदानामध्ये आलाय.
फलंदाजीसाठी 19ला 3 अशी परिस्थिती आहे. कनक 11 भांडूप स्ट्रायकरची या मॅच मध्ये दबाव सातत्याने बनत होता परबवर आणि शेवटी परबचा चांगला झेल स्क्वेअर लेगला टिपण्यात आला. परत एक वेळा फ्लाइटेड बॉल लेग स्पिनचा अंदाज पडल्यानंतर हलकासा बाहेर संदीपने एक चांगला झेल टिपला होता डीप स्क्वेअर लेगला. सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20ला 3 टीम कनक 11 भांडूप स्ट्रायकर 20 धावा झाल्या. 3 फलंदाज बाद. 6 वर खेळतोय समर्थ कडू, 1 वर खेळतोय नागेश शेट्टी. चांगला राहिला आतापर्यंत खेळ. मागच्या 3 षटकांमध्ये अगदी आपण पाहिलं पूर्णपणे फलंदाजांना थांबून ठेवले, कारण आतापर्यंत 2 षटक पॉवर प्ले आणि त्यानंतर तिसरं षटक पॉवर प्ले विखुरल्यानंतर फक्त 1 चौकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला आणि 3 षटकांच्या खेरीज धावफलकावरती धावा 20. 6 षटकांमध्ये जे तुम्ही बॅटिंग करताना 3 अगदी बेस आणि सेटअप मध्ये तुम्हाला खेळावं लागतं. सुरुवातीची 2 षटकं जिकडे तुम्हाला पॉवर प्ले रन्स बनवावा लागतील, नंतरच्या 2 ओव्हर्स तुम्हाला कुठे तिकडे विकेट टिकवत पार्टनरशिप ऑन सिंगल डबल्सला ठेवावी लागते, जिकडे 8 ते 9 रन्स येतील. आणि जर विकेट हातामध्ये थांबला अंतिम 2 षटकांमध्ये तुम्ही 25 ते 20 धावा जमवू शकता, जिकडे 60 प्लस जाण्याची एक नामी संधी तुमच्याकडे निर्माण होईल. बट इकडे त्या ना सगळं सध्या जे गेम प्लॅन्स आहेत सफल ठरलेत. बट असं नाहीये मैदानावरती रन्स कधीही बनल्या जातील, कारण अजूनही मैदानावरती उभा आहे रायगडचा क्रिस गेल म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे. आणि आज जो टीमला लीड करतो कॅप्टन समर्थ कडू आणि त्याच्या सोबतीने आता मैदानावरती दाखल झाला. नुकताच विकेट गेल्यानंतर आलाय नागेश शेट्टी. चांगल्या क्षमता आहे दोन्ही खेळाडूंमध्ये रन्स बनवण्याची. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा आहेत 20-20 आणि 3 फलंदाज बाद. नागेश शेट्टी एका धाव्यावर खेळतोय. 6 धावा केल्यात समर्थ कडूने या मॅच मध्ये. अपेक्षा वाढल्यात, मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं आहे टीम कनक 11 भांडूप स्ट्रायकरचा विचार केला तर. आणि सर्व जुने जाणते खेळाडू आहेत. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची सेवा केली. उन्हाळे पावसाळे हिवाळे टेनिस बॉल क्रिकेट विश्वातले त्यांनी पाहिलेत. अनेक शहरांमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भारताच्या कानाकोपऱ्यात क्रिकेट खेळलेले हे सर्व खेळाडू आहेत. आणि आता कुठेतरी 40+ माध्यमातून क्रिकेटची सेवा करतात, सेवा देतात. आणि त्याच्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ 40+ वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून या सर्वच क्रिकेटपटूंना देण्यात आलंय. आणि एक चांगला उपक्रम मी म्हणेन ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. मोहनराव लेफ्ट आर्म राऊंड विकेटने पहिलाच बॉल जास्त बाहेर टाकलाय. रायटी बॅटरसाठी वाईड बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 21. मोहनराव तसं पाहिलं तर यॉर्करसाठी जाणला जातो. ऐरोली नवी मुंबईचा खेळाडू आहे आणि पहिलाच बॉल थोडंसं दिशेवरचं नियंत्रण नव्हतं. राईट हँडेड बॅटरच्या विरुद्ध प्रभावी अस्त्र. याच गोष्टीचा उल्लेख मी करत होतो. वाईड यॉर्करचा प्रयत्न नेहमीच मोहनरावच्या माध्यमातून केला जातो. आणि एक चांगले गोलंदाज आहेत मोहनराव. भरपूर वर्ष तेही क्रिकेट खेळत आहेत USA क्रिकेट क्लबसाठी, सुरेजी राणा यांच्या क्रिकेट संघासाठी. आणि आता मोहनराव 40+ क्रिकेट देखील सध्या गाजवताना पाहायला मिळतात. पहिला चेंडू वाईड होता, दुसरा बॉल निर्धाव टाकलाय. स्ट्रायकिंग इनला नागेश मोहनरावच्या अगेन्स्ट. तो चांगला अँगल. परत एक वेळा आतमध्ये बॉल टाकत असताना आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मोहनरावची. पहिला बॉल वगळता त्या पुढचे दोन्ही चेंडू मोहनरावने निर्धाव टाकलेले आहेत. सुरुवात चांगली झाली आहे, तेव्हा प्रत्येक गोलंदाजाकडे आता एक संधी आहे. जो दबाव आहे तो अजून कसा वाढवला जाईल आणि मोहनराव सध्या त्याचा फायदा घेतोय नागेश शेट्टीच्या विरुद्ध. तिसरा बॉल. तोच प्रयत्न, तोच यॉर्करचा प्रयत्न. वाईड यॉर्कर, जागेवरच, फुटवर्क नाहीये. नागेश शेट्टीच्या पायामध्ये खेळ ठोकले तसं दिसतंय. ज्या पद्धतीने आतापर्यंत 3 बॉल त्याने फेस केलेत मोहनराव. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की राईट हँडेड बॅटरच्या विरुद्ध वाईड यॉर्कर टाकण्यासाठी पटाईत आहे आणि आतापर्यंत त्याने तशीच गोलंदाजी केली आहे. बॅक टू बॅक डॉट बॉल टाकलेत. यावेळेला स्वीप केलाय. चांगला फटका, झाडू शॉट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग डाऊन लाईनच्या बाहेर. पहिला षटकार या डावातला नागेश शेट्टीच्या बॅटमधून. यॉर्कर टाकला होता अगदी, मात्र फ्रंट फुटला पुढे आणत आणि त्यानंतर कॅच शॉट सजवला.
कडक बॅटिंग आता सुरू झाली आहे, ज्या फटक्यांची गरज होती. मागचे 3 डॉट खेळले, त्यानंतर एक षटकार आला, म्हणजे जो दबाव आला होता ना बॅटर्सवरती त्यातनं कुठेतरी बाहेर निघत असताना नागेश शेट्टी आता अगदी बॅटिंग टीम म्हणाला सरप्राईज अवर ओरिजिनल स्टार इज बॅक, यासाठी नागेश शेट्टीला ओळखलं जातं. आणि आता एक खणखणीत षटकार आला नागेश शेट्टीच्या बॅटमधनं. कनक 11 भांडूप जाऊन पोहोचली सर 27. काय वाटतं कुणाल सर, 27ला 3 विकेट्स गेलेत, समर्थ कडू उभा, नागेश उभा, 6 षटकं, कुठपर्यंत जाऊ शकते बॅटिंग टीम? 50 व्हायला पाहिजेत, मजा येईल या मॅच मध्ये. आणखीन एक मोठा धमाका, याही वेळेला तोच स्वीपचा अंदाज. आता स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक दुसरा षटकार, अक्षरशः खेचला हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप वरून स्क्वेअर लेगच्या दिशेने. नागेश शेट्टीच्या बॅट मधून सलग 2 बॉलवर 2 षटकार येत आहेत. पहिले 3 चेंडू गोलंदाजाचे, तर आताचे 2 फलंदाजाचे. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर साइड आर्म टाकला होता जवळजवळ बॅटच्या पुढातच, आणि रडारमध्ये होता, क्रॉस बॅटेड खेचला आणि लगातारचे 2 षटकार. आणि आता क्षणात त्याचं नव्हतं झालं. प्रेशर जे बनलं होतं ना कनक 11 भांडूप वरती, आता ते जाऊन ट्रान्सफर झालं गोपी 11 ठाणे. अंतिम बॉल आता 4थ्या षटकातील बाकी आहे, जे रिक्वायर रन रेट आपल्याला 7 पेक्षा खाली अगदी वाटत होतं की सेकंड इनिंग मध्ये येईल, बट करंट रन रेट जेव्हा तुम्ही इम्प्रूव्ह करताना टार्गेट मोठं सेट होतं. परत एक वेळेला स्लॉक करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर येतोय, मिड विकेट पासून धावत येत असताना स्क्वेअर लेग पर्यंत, तोपर्यंत 1 धाव मिळेल, षटकाची होईल आता इथे समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 34. या ओव्हर मध्ये मोहनरावच्या विरुद्ध धावा आल्यात 14, कारण 3 ओव्हर मध्ये धावा होत्या 20. या ओव्हर मध्ये 14 आल्या. टीमची धावसंख्या 34 ला 3. टीम कनक 11 भांडूप स्ट्रायकरने आता नक्की स्ट्राईक केलं, त्याच्यामध्ये नागेश शेट्टीचं योगदान आहे. मागच्या ओव्हर मध्ये त्याने 2 षटकार ठोकलेत, परंतु अजूनही सध्या आपल्याला शांत पाहायला मिळतोय समर्थ कडू, कारण समर्थ कडूने 5 बॉल मध्ये 6 धावा केल्या, तर नागेश शेट्टीचा स्ट्राईक रेट सध्या 200चा पाहायला मिळाला, कारण त्याच्या बॅट मधून 7 बॉल मध्ये 14 धावांची खेळी त्याने आतापर्यंत साकारली आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की इथून जर 16 धावा आल्या तर 50 एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं, आणि त्या दिशेने वाटचाल करावी लागेल, तसा खेळ करावा लागेल कनक 11 भांडूप स्ट्रायकरला, कारण विरोधी टीम मध्ये देखील मातब्बर खेळाडू आहेत. त्याच्यामध्ये शंकाच नाहीये, श्रेयश इंदुलकर आहे, मंदार गरुडे सारखा खेळाडू, रामपोळ सारखा खेळाडू या टीम मध्ये आहे, सचिन सावंत, सचिन कदम, उदय पाटील, सुनील भोईर असे नामांकित खेळाडू नेक्स्ट टीम मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे या मॅच मध्ये तुम्हाला कमीत कमी 50 धावा कराव्या लागतील. आणि आता ओव्हर नंबर 5 मध्ये अजिज पटेल पुन्हा एकदा बॉलिंग साठी सज्ज होईल. या अगोदर त्यांनी सेकंड ओव्हर मध्ये पॉवर प्ले मध्ये धावा खर्च केला होता फक्त 6, आणि आता डेथ ओव्हर मध्ये म्हणजेच 5व्या ओव्हर मध्ये गोलंदाजीची संधी कॅप्टनने त्यांना दिली आहे. तर ज्या अनुषंगानं अगदी आपण गेम प्लॅनची चर्चा करत होतो, विशाल कोळीला ज्या प्रकारे सेकंड स्पेल मध्ये आणलं, अजिजला आणण्याची संधी तिकडे होती, बट तिकडे आणलं मोहन रावला. फुल टॉस होता, ड्राईव्ह केलाय आणि एंड देखील चेंज केला अजिज पटेलचा. या अगोदर अजिज पटेलने फार एंड कडून गोलंदाजी केली होती, कारण पहिलं जे षटक टाकलं होतं विशाल कोळीने आमच्या कॉमेंट्री बॉक्स पॅव्हिलियन एंड कडून गोलंदाजी केली होती, त्याच्यामुळे एंड बदलला. आता या एंड वरून अजिज पटेल कशी गोलंदाजी करतोय हे पाहणं महत्वाचं असेल, परंतु त्याच्या समोर आता तेवढाच ताकदीचा फलंदाज समर्थ कडू खेळण्यासाठी सज्ज होईल. टीमची धावसंख्या 35-35, याच रन रेटने खेळ सुरू राहिला तर 47-48 धावा होऊ शकतात, परंतु त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 50च्या आसपासचं टार्गेट सेट करणं गरजेचं असेल. कनक 11 भांडूप स्ट्रायकरचा विचार केला तर फील्ड प्लेसमेंट मध्ये थोडासा बदल होतोय. शॉर्ट फाईन लेग नक्कीच 30 सर्कलच्या आतमध्ये, डीप मध्ये स्क्वेअर लेग मिड विकेट ठेवलाय, कॉमेंट्री बॉक्सच्या समोर लॉंग ऑफ थोडासा वाईड ठेवलाय, आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हर हा क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. स्वीपर कव्हर पूर्णपणे खाली, डीपिश पॉइंट खाली ठेवण्यात आलाय, थर्ड मॅन आतमध्ये घेतलाय असं क्षेत्ररक्षण सजवत असताना राऊंड विकेटने ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न होता. लेफ्ट हँडेड बॅटरसाठी हा लेग कटर होता, परंतु सरळ गेला, पायाला लागून गलीमध्ये धाव मिळताना दिसणार नाही बॅटर समर्थ कडूला. चांगली बॉलिंग होती, अगदी दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची ताकद आहे. हीच तर चर्चा आपण करत होतो की अजिज पटेलला अजून थोडंसं लवकर आणू शकलं असं कॅप्टन, बट आता चांगली कामगिरी कमबॅक करताना अजिज पटेल करतोय. ऑन साइडला दिशा दिली आहे, डीप मध्ये आहे, मिड विकेट काउ कॉर्नर, एक धाव इथे मिळेल, सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, एकच धाव 3 बॉल मध्ये पूर्णपणे शांत ठेवले मी म्हणेन नागेश आणि समर्थ कडूला. या ओव्हर मध्ये गोलंदाजी करत असताना अजिज पटेलचा जरी एंड बदलला असेल तरी देखील गोलंदाजीतली तीच धमक, तीच कुवत आणि ती क्षमता याही एंडने तो दाखवतोय. चांगली बॉलिंग करतोय. कॅप्टनना जो विश्वास त्याच्यावरती पुरस्कर्त्यांनी ठेवला, ऑल इंडियन 40+ प्रीमियर लीग तुम्ही खेळता, पूर्ण भारतभरातनं तारे सितारे निवडण्यात आलेत, आणि अजिज पटेल सध्या त्या विश्वासाला सार्थ ठरतोय. बॅकफुटला जात असताना चांगला हाफ आर्म पुल केला, गॅप मध्ये जाईल, काव कॉर्नर बाउंड्रीच्या बाहेर फोडत जाईल बॉल सीमारेषा पलीकडे. नागेश शेट्टीच्या बॅट मधून 2 षटकार आणि त्याच्यानंतर हा एक चौकार.
हाय डेअरिंग तुमची नकली आमच्या पुढे भले भले झुकली मला भिडून वाट तुझी चुकली. चांगला हा फॉर्मफुल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने कॅप शोधत असताना 4 धावा वसूल केल्यात. बॅटिंग करत असताना नागेश शेट्टी चांगली बॅटिंग करतोय. 2 षटकात 1 चौकार त्याने मारला. 16 धावा त्या बाउंड्रीजने आल्यात. 19 धावांवर तो सध्या खेळताना दिसतोय. ड्राईव्ह केला खूपच चांगला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर येतो अलॉंग द कार्पेट. बॉल अडवला जाईल फेकला जाईल तोपर्यंत एकच धाव. तसं पाहिलं तर तिथे फिल्डर भरपूर वेळेला कमी पाहायला मिळतात एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये, परंतु कव्हर्स पासून एक्स्ट्रा कव्हर पर्यंत धावत येऊन हा बॉल अडवला नाही. तिथे फक्त एकच धाव मिळाली आहे. नागेश पोहोचला 20 वर. टीमची धावसंख्या 41. थ्रो देखील का सुपर होता. कोण म्हणाले 40च्या नंतरचे प्लस अगदी प्रत्येकाचा फिटनेस चांगला आणि अतिशय क्वालिटी बॅटिंग बॉलिंग आणि त्या सोबतीनं फिल्डिंगचा दर्जा स्टँडर्ड उंच नेत असताना हे सगळे लेजंड्स आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल शॉर्ट बॉल होता. पुल केला हवेत आहे. कॅच इटचा कॉल आहे परंतु बॉल एक टप्पा घेत जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अखेर या ओव्हर मध्ये समर्थ कडूची बॅट तळपली. शेवटच्या बॉलवर चौकार आला. 5 ओव्हरचा खेळ संपला. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर कनक 11 भांडूप स्ट्रायकर टीमची धावसंख्या 45 ला 3. स्कोर कार्ड वरती आलेत. जयेश पटेलचा एंड चेंज केला आणि त्याच्या अगेन्स्ट देखील आता रन्स येताना चांगला पाहायला मिळाल्यात. 11 रन्स या षटकामध्ये जयेशनं खर्च केला म्हणजे एक निर्णय देखील ना क्रिकेटच्या पटलावरती भरपूर काही बदलाव घडवून आणतो. त्याचं ज्वलंत उदाहरण या मॅच मध्ये आपण पाहिलं. बट अजूनही मी म्हणेल नागेश शेट्टीच्या सोबतीनं समर्थकडून जो बॅटिंग करतोय ना त्याच्याकडनं रायगड वासियांना मोठ्या अपेक्षा आहेत. मागच्या मॅच मध्ये रायगडचा टायगर रायगडचा ढाणा वाघीन ऍक्शन आपण पाहिला तो म्हणजेच विश्वास पाटीलला आणि या मॅच मध्ये आता समर्थ कडूला तुम्ही पाहता जो सुद्धा बॅटिंग करतो. 8 बॉल 11 आणि दुसऱ्या बाजूला 10 चेंडू 20. अंतिम षटक या मॅच डेट ओव्हर आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज संदीप खरवत या ठिकाणी सगळे झालेत. 45 स्कोर कार्ड वरती झालेत. दोन्ही बॅटर्स आहेत ना विकेट वरती भरपूर काळ खेळतात त्यामुळे आता आय सेटल झालेत. पार्टनरशिप ऑन आहे त्यामुळे इथनं गोलंदाजाला एक चांगला इम्पॅक्ट टाकणं त्या मॅच मध्ये भरपूर भरपूर गरजेचं आहे. लास्ट ओव्हर मध्ये संदीप पहिलाच बॉल थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप आणि पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. एका बाजूला हे तेवढंच महत्वाचं आहे की जोपर्यंत समर्थ कडू मैदानामध्ये आहे तोपर्यंत संदीप थोडासा गोलंदाजी पासून दूर होता आणि शेवटी मात्र त्याचा वापर करावाच लागला कॅप्टनला. उलटा खेळला फटका चांगला फटका आहे गॅप मध्ये जाईल. धावा मिळताना दिसतील 4. यावेळेला फलंदाज नागेश शेट्टीच्या बॅट मधून आणखीन एक दमदार वार येतो चौकार. टीमची धावसंख्या 50 धावा पूर्ण होत आहेत. आक्रमक बॅटिंग सुरू झाली आहे. मागच्या 13 बॉल मध्ये 30 आल्यात. बॅटचा स्विंग चांगला होता. रनआउटची संधी आहे आणि त्याचमुळे आपण पाहतोय स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता. लेग बायचा इशारा अंपायरने कळवला आणि आता स्ट्रायकिंग एंडला येईल. क्रिस गेल म्हणजे समर्थ कडू. टीमची धावसंख्या 51. हे बॅटल पाहायला मजा लगते अगेन्स्ट लिफ्टी. अगदी ज्या अनुषंगानं अगदी नॅचरल गेम आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्यानं पाहिला तर रन्स बनण्याची संधी आहे. पण गोलंदाजाला देखील इकडे 100% डावा लागेल. समर्थ कडूच्या बॅटमधनं एखादा मोठा फटका आला तर कुणाला जिकडे आपण 50 ची चर्चा करत होतो तिकडे आता 60 पर्यंत कदाचित ते धावफलक जाऊ शकतं. आणि जर 60 पर्यंत एकदा का स्कोर सेट झाला 10 ची सरासरी प्रति षटकामागे या विकेटवरती तुम्हाला माहिती आहे जी विकेट खतरनाक खेळते. बॉलिंगला देखील मदत करते बॅटिंगला देखील करते. बट बॅटिंग मध्ये तुम्हाला थोडंसं एक्स्ट्राऑर्डिनरी एफर्ट टाकावं लागतं. त्यामुळे समर्थकडून ते टाकेल की गोलंदाज इकडे संदीप त्याला थांबल हे पाहणं मजेदार आहे. एकच चौकार मारला समर्थकडून. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो धावांचा रतीब रचलाय नागेशने.
फुलरलेनचा बॉल होता, ड्राईव्ह केला, कबसला, डीप मध्ये फिल्डर आहे तिथे, एक धाव मिळेल, सिंगल कंप्लीट होते, थ्रो आलाय, थोडासा वाईड आहे, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल, 2 धावा ऍड होतील समर्थच्या खात्यामध्ये आणि टीमची धावसंख्या डबलने आता झाली आहे 53-53. 60च्या दिशेने आता कुठेतरी वाटचाल करत असताना पाहायला मिळतोय कनक 11 भांडूप स्ट्रायकर. पहिला सामना आपण पाहिला 40 लक्ष होतं, शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच रंगली. दुसरा सामना मात्र नक्कीच मोठ्या धावसंख्येचा पाहायला मिळेल. ओ लेफ्ट केला, हा फटका, ताकद, नजाकत आणि टायमिंगचा मिलाफ. लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल सीमा पार, येतो षटकार. फायदा उचलत असताना आज कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट हा रोल प्ले करतोय. ऑन साइडला बॅट चांगली फिरली आहे, डीप मधून फिल्डर येते भरपूर वेगाने, एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परत एक वेळा समर्थने सुरू ठेवला नॉन स्ट्रायकिंग एंडला. नक्कीच नागेश शेट्टीचा खेळ संपेल रनआउटच्या स्वरूपामध्ये. तो परतला, लास्ट बॉलवर स्ट्राईक ठेवली आहे, एक धाव मिळेल. टीमची धावसंख्या 60 झाली आहे कनक 11 भांडूप स्ट्रायकर. चांगली बॅटिंग करताना अगदी नागेश शेट्टीला देखील आपण पाहिलं 12 बॉलचा सामना करत 200च्या स्ट्राईक रेटनं 24 धावा या मॅच मध्ये त्यानं केलेत. आणि अगदी पाहतात 2 चौकार 2 षटकार, स्ट्राईक रेट 200चा, अगदी 40+ फॉर्मॅट. आणि या पद्धतीनं बॅटिंग तुम्ही करताय ती तुमच्या टीमसाठी नक्कीच उपयुक्त. नवीन फलंदाज मैदानावरती येतात. अजय अंतिम बॉल या ठिकाणी सामना करेल समर्थ कडू. ब्रेक होता लेफ्टी बॅटरसाठी आणि एक सिंगल कंप्लीट झाली. आणि सेकंड कंप्लीट करत असताना तुम्ही पाहू शकता थ्रो चांगला आला, कॅरी झाला यष्टीरक्षक सचिन कदम कडनं. शेवटचा बॉल लेफ्टेड ऑफ ड्राईव्ह, हा देखील बॉल लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. उगाच त्याला क्रिस गेल म्हणत नाही. आणि अशा पद्धतीमध्ये 6 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्या 66. 67 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे गोपी 11 ठाणेला. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की कुठेतरी समर्थ कडू होता, म्हणूनच कदाचित लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी शेवटी कॅप्टनला आणावंच लागले या गोलंदाजाला. आणि त्यानंतर समर्थ कडूने 2 धमाकेदार फटके सजवले. ऑन साइडला एक षटकार मारला, ऑफ साइडला एक षटकार मारला. 66 धावा केल्यात. 67 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे दुसऱ्या डावामध्ये गोपी 11 ठाणेला. बॅटिंग कार्ड पाहूया, त्याच्यामध्ये 26 धावा नाबाद केल्यात 12 बॉल मध्ये समर्थ कडूने. कृष्णा शेट्टी 4 धावा केल्यात, दत्ता मोहितेने धावा केल्या 2, अजित परबच्या खात्यामध्ये 5 आहेत. नागेश शेट्टीने 24 केल्या 12 बॉल मध्ये. आणि ही जी भागीदारी होती नागेश शेट्टी आणि समर्थची ती 40 धावांची झाली होती. शेवटी रनआउट झाला नागेश. गोलंदाजीमध्ये विशाल 2 षटक 2 विकेट 14 धावा. अजित पटेलने चांगली गोलंदाजी केली 2 ओव्हर 17 धावा. आणि त्याच्यानंतर मोहन राव त्या षटकामध्ये सामना कुठेतरी सुरू झाला, त्याने 14 धावा खर्च केल्या. आणि संदीप खरबतच्या ओव्हरमध्ये 20 धावा वसूल केल्या. फलंदाजीमध्ये आपण पाहिले क्रिस गेल म्हणजेच समर्थ कडूने पहिला डाव संपला 36 बॉल मध्ये 67 धावांचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे गोपी 11 ठाणेच्या समोर कनक 11 भांडूप स्ट्रायकरने. चार टीम मध्ये आज लीग स्टेजला मॅचेस आपण कव्हर करतोय. तर मग विनर वर्सेस विनर अशी लढाई आपल्याला त्वरितच या ठिकाणी या मॅच नंतर पाहायला मिळेल. निलेश म्हात्रे यांना सध्या आपण पाहता अतिशय मोठी जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. भारतीय टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मानाची सन्मानाची अद्वैती क्रीडा स्पर्धा म्हणजे स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक. अगदी आजही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असा खेळाडू नाही आहे की ज्याच्या नावावरती ग्रामीण क्रिकेट फॉर्मॅटच्या माध्यमातून स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाच्या 2 कार
आणि त्या 2 कार पटकावणारा टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक जगविख्यात निलेश म्हात्रे सध्या आपल्याला मंचासमोर पाहायला मिळतोय. कुणाल सर, एक गोष्ट जर आपल्याकडे सध्या वेळ शेअर करावीशी वाटतं, ज्यावेळी 10th नंतर क्रिकेटकडे अगदी मन वळू लागलं आणि ज्यावेळी कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक आला की डोंबिवलीकरांसाठी क्रिकेटची कुणाल सर एक जत्रा अगदी तुम्ही तर मागच्या अनेक वर्ष जवळून अनुभवता. आणि निलेश म्हात्रे, पिंटा जोशी, तदनंतर अगदी प्रशांत बोर, खंबालपाडाचे जितू शेलार, विकी शेलार, तदनंतर घाडवली टीम असेल, संद गुंबारी, या टीमचा ना प्रचंड क्रेज होता. आणि त्या सोबतीनं अगदी प्रमोद म्हात्रे आणि त्याचा देसाई, प्रमोद दादा त्यावेळी व्यावसायिक अगदी फॉर्मॅटमधनं रतनभाऊ पाटील स्मृती चषक खेळायचे, बट निलेश म्हात्रेची बॅटिंग पाहण्यासाठी अगदी सकाळी 9 वाजताची बस पकडून अगदी 5:30च्या बसला रिटर्न येणं, हे दरवर्षी स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये आमचं शेड्यूल असायचं. आणि जी बॅटिंग निलेश म्हात्रेनं आजवर केली, आजही पूर्ण क्रिकेट जगतामध्ये असा खेळाडू नाही आहे की त्याच्याबद्दल प्रेक्षक किंवा क्रिकेट समीक्षक म्हणतील की या रायटी बॅटर्स आहे किंवा लेफ्टी बॅटर्स आहे. निलेश म्हात्रे त्या सगळ्याला अपवाद आहे, दोन्ही हातानं बॅटिंग करणं. कदाचित निलेश म्हात्रेसाठी एखादा रूल फिल्डिंग टीम म्हणेल की आम्हाला 7 फिल्डर पाहिजेत बाउंड्री लाईनच्या बाहेर, ज्या अनुषंगानं तो बॅटिंग करत राहिला. आणि आय थिंक या टुर्नामेंटमध्ये देखील त्याच्या बॅटमधनं रन्स येतील अशा अपेक्षा आपण ठेवूयात. गोपी इलेव्हन ठाणे समोर चांगलं अगदी टार्गेट कुठे सेट झालं, जिथे 4थ्या षटकात गोलंदाजीसाठी 3रा विकल्प आला राव, आणि रावच्या अगेन्स्ट जिकडे रन्स ऑन झाले ना तिकडे मॅच मध्ये इंटर झाली. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं मैदानावरती गोपी इलेव्हन ठाणे, कारण तिकडनं स्कोर सुरू झाला त्या षटकामध्ये 14 रन्स आले, त्यानंतर आले 11 आणि त्यानंतर आले 20, म्हणजे तब्बल नंतरच्या 3 ओव्हरमध्ये कुणाल सर अगदी 46 धावा या ठिकाणी कुटण्यात आला आणि 67 धावेचं एक मोठं लक्ष मैदानावरती उभं झालं. कनक इलेव्हन भांडूप वर्सेस गोपी इलेव्हन ठाणे अशी लढाई आता आपल्या समोर. स्वागत प्रेक्षकांचं जे मैदानावरती मॅच पाहतात आणि ऑनलाईन आमच्या सोबत जोडले गेलेत त्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. ना हमें चांद चाहिए ना हमें फलक चाहिए, हमें तो बस 40+ क्रिकेट की एक झलक चाहिए. सलामीची जोडी मैदानावरती त्वरित पटवायची, कोणताही एक्स्ट्राचा वेळ मित्रांनो घेऊ नका. प्रत्येक टीमसाठी महत्वाची सूचना आहे. आणि ओपनिंग टीम लगेचच मैदानावरती आपण पाठवायची. कनक इलेव्हन स्ट्रायकर्स भांडूप फिल्डिंगसाठी सज्ज झाली आहे. गोपी इलेव्हन ठाण्याची सलामीची जोडी थोड्याच वेळात मैदानावरती दाखल होईल. ऑल द बेस्ट करूयात आपण दोन्ही टीमला. या स्पर्धेचे पुरस्कर्ते सन्माननीय सुजित शेठ पाटील अर्थातच तात्या शेठ आणि सन्माननीय माजी केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिलजी पाटील साहेब, त्यांच्या सन्मानार्थ ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हार्ट ऑफ सिटी अगदी बदलापूर, म्हणजेच बदलापूरच्या क्रिकेटचं काळीज स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल. याच मैदानावरती टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा मागच्या अनेक वर्ष आपण सातत्यानं पाहता. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक, मयूरजी पेसेकर, प्रतीकजी पेसेकरांचं करावं तितकं कौतुक आणि आभार कमी आहे. हे क्रीडांगण त्यांनी ऑल इंडिया 40+ साठी उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल पेसेकर परिवाराचं मनपूर्वक आभार. पाहता क्षणी प्रेमात पडावं आणि हृदयाच्या कोपऱ्यामध्ये फक्त स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल नाव असावं असं मैदान करण्यासाठी प्रचंड मेहनत स्वतः प्रतीकदादा पेसेकर, आमचे प्रज्वल खडकबाण असेल, ग्राउंड स्टाफ असेल, सातत्यानं घेत असतो. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. आता क्रिकेटच्या पटलावरचा संघर्ष त्याकडे आपण थोड्याच वेळात होतोय. 67 धावेचं एक मोठं लक्ष मनाशी बागून जिंकण्याची स्वप्न आणि अभिलाषा घेऊन सलामीची जोडी बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. कॅप्टन ऑफ द टीम श्रेयस इंदुलकर आणि त्याच्या सोबतीनं बॅटिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतं फलंदाज मंदार. श्रेयस आणि मंदार या जोडीनं काय केलंय ते फक्त मुंबई, पालघर, वसई, विरार इथपुरतच मर्यादित नाही आहे किंवा महाराष्ट्रपुरतं मर्यादित नाही आहे. भारताच्या बाहेर जाऊन देखील या खेळाडूंनी आपला बॅटची चमक आणि धमक ही प्रत्येक गोलंदाजाला दाखवली आहे. त्यामुळे लक्ष लागलं आज या जोडीकडे. भरपूर दिवसानंतर आज आपल्याला पाहायला मिळतात एकत्रित बॅटिंग करताना. अंपाचे ग्रीन सिग्नल आला, बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज या ठिकाणी सज्ज झाला. सोनू बॉलिंग ट्रॅक वरती, शिवप्रसाद शर्मा उर्फ सोनू. 36 बॉल 67 धावा. 3-2-1 गेम ऑन, लेट्स प्ले. क्षेत्ररक्षण आपण पाहतो ऑन साइडला 1 आहे,
पहिलाच बॉल फुल टॉस आणि बॉल हवे डाऊन दी बॉल फिल्डर. टिपलाय झेल, संपलाय खेळ. बडी मछली फर्स्ट चुकी है जाल में. विकेट डाऊन होती है पहिल्याच बॉलवरती. टीमचा कॅप्टन शश इंदुलकर मैदानातून बाहेर आणि मोठं यश मिळतं गोलंदाजाला. पहिली विकेट मैदानावरती शून्यावरती मिळाली आहे. सचिन सावंत बॅट मैदानावरती आलेत. फार लवकर यावं लागलं. 6 षटकांची मॅच. पहिल्याच बॉलवरती विकेट जाती आहे आणि ॲज वन डाऊन दुसऱ्याच बॉलवरती मैदानावरती दाखल व्हावं लागलं. जसं सेकंड टेस्टमध्ये आणि थर्ड टेस्टमध्ये अगदी आपण यशस्वी जयस्वाल लवकर बाद झाल्यानंतर भारतीय फलंदाजांना पाहिलं. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी चांगला खेळ आज अंतिम टप्प्यामध्ये भारतीय संघ, स्पेशली लोकेश राहुल आणि त्यानंतर आपण पाहिलं रवींद्र जडेजा आणि त्यानंतर जसप्रीत बुमराह आणि कॅप बॅटिंग मैदानावरती एंडमध्ये भारतीय टीमनं अगदी फॉलो ऑन टाळताना सध्या केली. आणि चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर एक चांगला स्टेजला ऑस्ट्रेलिया जरूर शून्यावरती एक बाद. ओव्हर नंबर 16 मैदानावरती फर्स्ट आणि पहिल्याच बॉलवरती ड्रीम विकेट गोलंदाजाला मिळाली आहे. इथं फटका चांगला आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक उभा स्टॉप केला जाईल बॉल. अजून एक निर्धाव चेंडू या ठिकाणी येतोय. चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करताना या ठिकाणी शिवप्रसाद आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय चांगली सुरुवात. एकत्रित बॅटरला मैदानावरती आहे ना अँकर रोल या मॅच मध्ये प्ले करावा लागेल. समर्थ जसे 5 षटक शांत होते, शेवटच्या अंतिम टप्प्यात त्यांच्या बॅटमधनं रन्स आला आणि एक मोठं टार्गेट मिळालं. शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला हा पण पूल केलं. लॉंग ऑनला गॅप मोठा आहे. मग विकेट चेस करतात, नाही थांबत आहे. बॉल चालला निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा तो संघर्षमय चौकार. एक चांगला पुलचा फटका सजवलाय. गॅप मध्ये 4 धावा वसूल केल्या सचिन सावंतने. लवकर आला फलंदाजीसाठी, परंतु आता धावा करावे लागतील. श्रेयशी जागा भरून काढायची असेल तर असे फटके सजवावे लागतील. 3 बॉलचा खेळ संपला. पहिला चौकार गोपी लिओन ठाणेच्या खात्यात. या चौकारानंतर डाव सुरू झाला मैदानावरती. अगदी 67चं लक्ष. पॉवर प्ले मध्ये रन्स येणे इम्पॉर्टंट आणि सुरुवात चौकाराने झाली. त्यामुळे फिल्डिंग मध्ये आता या ठिकाणी चेन्नई संडो, त्या ठिकाणी गोलंदाज समर्थ कडू आणि गोलंदाजाच्या दरम्यान चर्चा या ठिकाणी सुरू. कशा प्रकारे फील्ड सेटअप केला जावा. आता 2 क्षेत्ररक्षक आपल्याला ऑनसाइडला पाहायला मिळतात. समोर एक लॉंगॉनला स्वतः टीमचा कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स समोर उभा आहे समर्थ कडू, वैश्वीचा सुपरस्टार, रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला एक मिड विकेटला फिल्डर आहे. ओव्हर शॉट फुल टॉस होता, त्याचा फायदा उचलला. चुकीला माफी नाही आहे. बॉल चला स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक चांगला फटका. बॉल सीमा पार. हा येतोय चौकार. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 चौकार मारलेत. आता जोशी फुल टॉस होता. कव्हरचा क्षेत्ररक्षक आतमध्ये आणि फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला आणि बॉल सरळ गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग 2 बॉलवर 2 चौकार सजवलेत सचिन सावंतने. सचिन नक्कीच एक आशेचा किरण घेऊन आला बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, म्हणजेच गोपी लिओन ठाणेसाठी.
4 बॉलचा खेळ संपला. 8 धावा, 67 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. 32 बॉल मध्ये आता 59 धावांची आवश्यकता असेल. चांगला रिदम, चांगला लय सापडला. बॅटिंग ट्रॅक वरती आपण पाहता सचिन सावंतला. त्याचं नाव सचिन आहे आणि सचिन म्हटलं की क्रिकेट इज गेम ऑफ इमोशन, क्रिकेट इज गेम ऑफ जेंटलमॅन. ज्यानं क्रिकेट विश्वाला शिकवला त्याची आठवण जरूर येतं. इथे वेगात टाकला. अपील हलकसं जरूर सुरू आहे. अपिलामध्ये गाफील, त्यानंतर फिल्डर आले मागून, त्यानंतर डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झाला आणि एक सिंगल या ठिकाणी जोडली जाते. एका सिंगलला धावफलक पुढे जातं. मागच्या 4 बॉलमध्ये सचिन सावंतनं डाव सावरला. वैयक्तिक 9 धावा त्याच्या बॅटमधून आलेत आणि टेनिस बॉल क्रिकेट जगताचा सिक्सर किंग म्हणून ज्याची ओळख आहे मंदार गरुड आता ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतातील, भारतीय टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव सध्या बॅटिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतं. गोपी इलेव्हन ठाणेनं देखील एक पॅक साईड तयार केली आहे. फलंदाजीचा तोफखाना घेऊन मैदानावरती आलेत आणि ऑन स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळतोय मंदार गरुडे. स्विच हिट खेळायचं होतं. अशाच काही आगळ्या वेगळ्या गोष्टींसाठी अगदी कुठेही न डगमगता बेफिकर खेळण्यासाठी मंदारला ओळखलं जातं. बाईकच्या स्वरूपात सिंगल धावफलकावरती जोडलं जाईल. कंपेअर केलं ना कुणालचं दोन्ही टीमला तर विकेट बरोबर 1 गमावली आहे. ज्यावेळी बॅटिंग करत होती कनक इलेव्हन 1 विकेट गेली होती, 7 रन झाले होते. त्या कंपॅरिझन मध्ये ते 1 विकेट गेली आहे, मात्र त्या विकेटांना इम्पॉर्टंट गेली आहे, श्रेयशी गेली आहे. त्यामुळे त्या विकेटची किंमत काय आहे ना ते सध्या मैदानावरती गोपी इलेव्हन ठाणेला माहिती आहे आणि ते धावफलकावरती 10ला एक पहिले षटक संपला. लक्ष भरपूर मोठं आहे. अजूनही 30 बॉल मध्ये 57 करायच्यात आणि मंदार सध्या मैदानामध्ये आहे. पहिली धाव ही एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाली आहे, खात्यामध्ये गेली. संघाच्या 10 धावा स्कोर बोर्डवर आहेत आणि अजूनही 30 बॉलचा खेळ शिल्लक आणि 30 बॉल मध्ये 57 धावा करायच्यात. मंदार गरुडे म्हटल्यानंतर लिटिल मास्टर आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला. राजेंद्र 11, बंड्या बॉईज सारख्या अनेक मोठमोठ्या संघांच्या दरम्यान त्याला आपण खेळताना पाहिलेलं आहे. संतोष बंड यांची पहिली चॉईस नेहमीच मंदार आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे. सुप्रीमो ट्रॉफी सारख्या अनेक स्पर्धा त्याने त्याच्या कारकिर्दीमध्ये गाजवलेल्या आहेत. अनेक वेळा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये देखील मंदार आपल्याला पाहायला मिळाला मोठमोठ्या संघांच्या दरम्यान खेळत असताना आणि कुठेतरी आता 40+ क्रिकेट देखील तो सातत्याने गाजवतोय. पहिला बॉल खेळलाय. पहिला बॉल मात्र बॅटने त्याच्या खात्यामध्ये आलेल्या नाहीयेत धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 10 धावा झाल्या. थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा ही नम्र विनंती, कारण आज आपल्याला अनेक मॅचेस कव्हर करायच्यात. या ग्रुपच्या धावा झाल्या 10 धावा करायच्या 30 बॉल मध्ये 57. 6 मॅचचे शेड्यूल आज आपल्याकडे. तहान मला लाटेची थेंबानं पोट भरणार नाही. अरे हरणार मी अनेकदा पण जिंकल्याशिवाय राहणार नाही, असं क्रिकेट मंदार गरुडेचं. आणि टेनिस बॉल क्रिकेट जगतातील अनेक सराव स्पर्धा गाजवणारा, अनेक त्याचा इतिहास सध्या आपण ऐकत होतात आणि एक मोठं नाव क्रिकेट विश्वातील. म्हणून तर मंदार गरुडेच्या विकेटकडे लक्ष कनक इलेव्हन भांडुपचं देखील लागलंय, कारण हा खेळाडू मैदानावरती उभा राहिला तर सामन्याचं चित्र बदललं जाऊ शकतं. अगदी वेळेवरती लक्ष सुद्धा तुम्हाला बरोबर अगदी जी 6 षटकं मैदानावरती टाकायची आहेत ती तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी 30 मिनिटांमध्ये पूर्ण करावी लागतील, याची काळजी घ्या. ऑनफिल्ड अंपायर्स मुन्नासन याची काळजी घ्या. प्लसला आपण अजिबात या ठिकाणी एक्स्ट्राचा वेळ त्या ठिकाणी द्यायचा नाही आहे. आणि षटक संपल्या मैदानावरती. पहिल्या धावफलकावरती धावा 10. दत्तात्रय मोहिते बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. ही सगळी लढाई आज दिग्गजांमधली आहे. म्हटलं जाताना कुणाल सर, एज इज जस्ट नंबर अँड लेजंड नेव्हर डाय. आज ते क्रिकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. आताचं प्रोफेशनल क्रिकेट आपण पाहताय भरपूर मोठ्या प्रमाणात आता प्लेयर्ससाठी सोयी सुविधा. एकेकाळचं क्रिकेट जर आपण पाहिलं, या सगळ्यांनी स्ट्रगल करून टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला सोन्याचे दिवस दाखवलेत. त्यामुळे खऱ्या अर्थानं आजच्या खेळाडूंचं जे यश आहे ते या सगळ्यांच्या मेहनतीला, या सगळ्या 40+ प्लेयर्सच्या लेजंडच्या सॅक्रिफाईसला जातं. याचा देखील आवर्जून वाटा या ठिकाणी या सगळ्या प्लेयर्सला जाईल, यात मात्र शंका नाही आहे. सध्या स्टिक टू स्टेडियम, ISPL सारखे फॉर्मॅट येऊ लागले. टेनिस बॉल क्रिकेटची क्रांती फार मोठ्या उंचावरती जाऊन पोहोचली आहे. त्यामागे यशाचं गमक हे सगळे सुपर डुपर स्टार सितार आहेत. वुडलँड स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर आत आला, ड्राईव्ह लावली होती बट बॉल नाही थांबला. फास्ट आहे बॉल, चालला सरळ डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर दोन्ही क्षेत्ररक्षक चेंडूवरती तिकडे पोहोचले. लास्ट मोमेंटला बॉल स्टॉप केला गेला. रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपण दोन्ही प्लेयर्सला देखील भरपूर फास्ट पाहिलं आणि त्याच दरम्यान धावफलकावरती धावा या ठिकाणी अंकित केल्या जातात. त्या म्हणजे आपण पाहतात 2 बाउंड्री चेक केली जाईल. टीव्ही अंपायर कडे आता इथे मागणी केलेली आहे बाउंड्री चेक करण्यासाठी.
काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. थर्ड देखील इकडे कंप्लीट झाली आहे, बट आता 3 मिळणार की 4 त्याचं उत्तर थोड्याच वेळात या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचेल. ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग मित्रांनो आपण पाहता. सध्या क्रिकेट स्पर्धा म्हटलं की मैदानाची चर्चा सातत्यानं होते आणि नेहमी चर्चेत असणारं क्रीडांगण ऑल टाइम फेवरेट स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल या ठिकाणी आपण आहात. हे ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर आणि काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. अतिशय सुंदर टेलिकास्ट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. दी क्लोज अजूनही अंपायर्स त्या ठिकाणी पाहतील कुठे थोडीशी मुवमेंट, अगदी जे बाउंड्री रोफ आहे ते हलतंय का, सगळ्या गोष्टी क्विक सेकंडमध्ये पाहायला गेलं आणि अंपायरचा इशारा येतो बाउंड्री सेफ. 3 धावा मिळतील. धावफलक 3 ने पुढे जातं. टीमची टोटल धावफलकावरती 5 बॉलमध्ये सचिन सावंत बॅटिंग करतात 12, मंदार गरुड बॅटिंग करतो 2 चेंडू आणि 1 धावफलक आहे 14. मंदार ऑन स्ट्राईक. शफल झाले, फाईन लेगला उडवायचं होतं, मोठी नामी संधी होती. ज्या प्रकारे बॉल रीड केला होता मंदारनं, मग लास्ट मोमेंटला जेव्हा बॅटचा फ्लो आला ना, मिडल करू शकला नाही बॅटला आणि बॉल चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती त्या ठिकाणी समाप्ती. यष्टीरक्षकाचं देखील कौतुक व्हायला हवं. अगदी यष्टांना खेटून उभा फिल्डिंग मध्ये चेंजेस आता आणले जातात. जो मिड विकेटला उभा होता आता त्याला डीप मध्ये स्क्वेअर लेगला सरकवला, लॉंग ऑन मिड विकेटला पोहोचला. स्क्वेअर लेग जे सर्कलच्या आत होते आता शॉर्ट मिड विकेटला आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर द विकेट. फ्रंट फुटला पुढे सरसावत मिडॉनच्या वरनं काढायचं होतं, पॉवर प्ले फाडायचं होतं, गॅप होता समोर लॉंग ऑनला, नाही जमलं बॅटर्सला आणि मोठी विकेट जातीये. लिटिल मास्टर मंदार गरुडे थोड्या स्वस्तामध्ये बाद होते आणि दुसरा धक्का या मॅच मध्ये लागलाय टीम गोपी 11 ठाण्याला. आणि त्याच बॉलवर त्याला विकेट मिळाले. थोडासा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता मंदारचा, परंतु बरोबर ऑन साइडला मिडॉनच्या फिल्डरच्या हातात खेळलेला फटका झेल संपन्न झाला. दुसरी विकेट गमावली आहे. सध्या तरी गोपी 11 ठाणेने लक्ष भरपूर मोठे आणि आता रिक्वायर रन रेट 12.23 वर जाऊन पोहोचलाय. 14 धावा फलकावर लागल्या. त्या मॅच मध्ये 67 धावा करायच्या आहेत, म्हणजे अजूनही 53 धावांची आवश्यकता येणाऱ्या 26 बॉल मध्ये. समय समय का खेळ जिसका आगा तो छागा आणि सध्या आपल्या नावाची छाप सोडताना कनक 11 भांडूप आपल्याला पाहायला मिळते. विथ द बॅट अगदी आपण पाहिलं नागेश शेट्टी आणि त्यांच्या सोबतीने समर्थ करू आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सुरुवातीला शिवप्रसाद आणि आता दत्तात्रय मोहिते आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर आलेत मैदानावरती. उदय पाटील मुंबई परिसरातील अगदी भाईंदरचं क्रिकेट आणि नवघरचा सितारा ज्याच्या नावावरती अनेक वेळा 6 बॉल 6 षटकारांचा विक्रम. षटकारांसाठीच खरं तर उदय पाटीलला ओळखलं जातं आणि आजही ज्यावेळी नवघर मैदानावरती उतरतं ग्रामीण क्रिकेट फॉर्मॅटच्या माध्यमातून ॲज अ कॅप्टन ॲज अ लीडर एक मोठा रोल प्ले करताना, त्यामुळे या खेळाडूवरती अगदी खास नजरा असतील. मी म्हणेल सचिन कदम आणि टीम गोपी 11 ठाण्याच्या, कारण जर हा खेळाडू मैदानावरती थांबला, सचिन सावंतची त्याला साथ मिळाली, 67 धावेचे जे मोठं लक्ष आहे ना ते या मॅच मध्ये रंग भरण्याचं काम उदय पाटीलची बॅटिंग आणि त्याला जोड सचिन सावंतची मिळणं हे तितकंच इम्पॉर्टंट. दत्तात्रय तयार आहे ओव्हर द विकेट. स्विचिंगचा फटका सुपर चालला बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पहिला टप्पा घेत थर्डमॅन बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना काय फटका सजवलाय, काय बॅटिंग करतो सचिन सावंत. 2 षटकं संपली आहेत. धावफलकावरती धावा चौकाराच्या मदतीनं कोणाचं झालं 19 आणि 19 ला विकेट 2. सचिन 6 बॉल मध्ये 16 धावांवर खेळतो. 1 बॉल मध्ये 1 धाव केली उदय पाटीलने.
4 ओव्हरचा खेळ संपला, 19 धावा झाल्या, 24 बॉल मध्ये 48 करायचे म्हणजे 12ची सरासरी बॅटिंग करणारा संघ गोपी इलेव्हन ठाणेला या मॅच मध्ये राखावी लागेल आणि त्याच्यासाठी जर आपण उल्लेख केला तर सचिन सावंत याची महत्वाची भूमिका असेल आणि दुसऱ्या बाजूला सिक्सर किंग उदय पाटीलच्या बॅट मधून जर 1-2 मोठे फटके आले तर नक्कीच दबाव कनक इलेव्हन भांडूप स्ट्रायकरवर देखील येऊ शकतो या मॅच मध्ये, परंतु हा सामना नक्कीच रंगतदार होईल अशीच अपेक्षा प्रेक्षक लावून आलेले आहेत आणि तसाच सामना तुमच्या भेटीला दुसऱ्याच मॅच मध्ये या ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग मध्ये. पहिला सामना जसा चुरशीचा रंगला या मॅच मध्ये देखील त्याच अशा अपेक्षा घेऊन प्रेक्षक राजा मैदानावरती दाखल झाला. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता रिक्वायर रन रेट जर आपण पाहिलं ना 12.00 या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सन्माननीय दीपेश शेट म्हात्रे साहेबांचं शुभागमन झालं. कल्याण डोंबिवलीच्या राजकीय पटलावरत एक मोठं नाव आणि या दरम्यान या ठिकाणी शुभागमन होतं आदरणीय दीपेशदा म्हात्रे साहेबांचं आणि त्यांच्या सोबतीनं आलेला त्यांचा पूर्ण मित्र परिवार आणि त्यांचं करूयात आपण सहर्ष स्वागत. ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग या ठिकाणी आपण एन्जॉय करताय आणि मंचकावरती एक मोठी हस्ती या ठिकाणी उपस्थित होती. दादांचं करूयात आपण सहर्ष स्वागत. सॉफ्टहँडनं ड्राईव्ह केला बाडन पॅड मधनं समोर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक थोडा वेळ त्या ठिकाणी घेतात, मिसफील्ड झाली आहे आणि त्याचं रूपांतर या ठिकाणी 2 मध्ये झालंय. सिंगलला डबल मध्ये कंप्लीट करताना या ठिकाणी आपण पाहता आणि व्यासपीठावरती आपण पाहता अतिथी मान्यवरांची उपस्थिती होत असताना सन्माननीय दीपेश शेट म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. कल्याण डोंबिवलीच्या अगदी राजकीय पटलावरचं सामाजिक कला सांस्कृतिक साहित्य क्षेत्रातील एक मोठं नाव, समाजसेवा हीच ईश्वर सेवा म्हणजे म्हात्रे परिवार आणि त्यांचं स्वागत मोठ्या फटक्याने झालंय. इथं झालाय धमाका, नवघरचा षटकारांचा राजा बॅटिंग ट्रॅक वरती आलाय उदय पाटील आणि त्यानं ठोकलाय एक खणखणीत षटकार. पडला, भरपूर फिरला बॉल आणि बीट केला यावेळी बॅटरला. सध्या ऑन स्क्रीन सत्तावीस धावा धावफलकावरत. षटकारानंतर कमबॅक, त्यानंतर रायटी बॅटरसाठी टाकलेला हा लेग ब्रेक रीड करता आला नाही, फलंदाज झाला. पडल्यानंतर जास्त उसळी देखील घेतली नाही बॉल ना, कारण बॅट अँड पॅडच्या अगदी समोर पडला होता आणि एक सिंगल या ठिकाणी मिळते. थोडासा आवाज खोल माईकचा. धावफलक 1 ने पुढे झालं. 28 धावा धावफलकावरती. 28ला सध्या आपण पाहता विकेट्स गेले 2. पहिल्या षटकामध्ये श्रेयस बाज झाले, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये मंदारची विकेट गेली आणि त्यानंतर मैदानावरती आपण पाहता यस थँक्यू डोजे जी पार्टनरशिप ऑन ती अगदी अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती 28 विकेट गेले 2 10च्या सरासरीनं सध्या आतापर्यंत बॅटिंग कार्डवरती अगदी आपण बॅटिंग पाहताय रिक्वायर रन रेट 11.70 वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अशीच बॅटिंग मैदानामध्ये सुरू राहिली हा सामना अंतिम षटकामध्ये 6 बॉल 10-11 आपल्याला पाहायला मिळू शकतो. फटका ऑन साइडला पुल केलाय, टायमिंग फर्स्टला बॉल हवा मिड विकेटला फिल्डर त्याच्या खाली आणि टिपला त्या ठिकाणी झेल आणि मोठी विकेट मिळते गोलंदाजाला आणि बाद होतात फलंदाज सचिन सावंत आणि धक्का लागलाय गोपी इलेव्हन ठाणेला 28 या आकड्यावरती तिसरा. या स्पर्धेमध्ये ज्या व्यक्तिमत्वाचा सिंहाचा वाटा आणि टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक ढाणा वाघ निलेशदा म्हात्रे आणि त्यांच्या सोबतीनं सन्माननीय दीपेशदा म्हात्रे साहेबांना फार कमी काळात राजकीय क्षेत्रामध्ये घेतलेली गरुड झेप म्हणजे दीपेशदा म्हात्रे. कर्तृत्वाचं मोठं शिखर गाठणारं व्यक्तिमत्व म्हणजे दीपेशदा म्हात्रे आणि नेहमीच अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा आवाज म्हणजेच दीपेशदा म्हात्रे आणि जो अगदी वारसा पुंडलिक म्हात्रे आणि परिवाराच्या माध्यमातून मिळाला तर कर्तृत्वाचा ठसा राजकीय पटलावरती उमटवणारा
म्हात्रे परिवाराचा एक तेजोमय दिवा म्हणजे दीपेशदा म्हात्रे. मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे दीपेशदा म्हात्रे आपलं बदलापूर क्रीडा नगरीमध्ये ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून. केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिलजी पाटील साहेब त्यांच्या सन्मानार्थ सौजन्य सुजित तात्याशेठ पाटील यांच्या माध्यमातून आणि प्रचंड असं मोठं योगदान आणि 40+ खेळाडूंसाठी एक नवं व्यासपीठ, एक नवं अगदी तेजोमय अगदी क्रिकेटला आकार देण्याचं काम करणारं हे क्रिकेटचं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. बॅटन पॅड मध्ये होता, ऑन साइडला काढला, बॉल चालला डीप मध्ये विकेटला, फुलडा तिकडे उपस्थित आहेत. एक सिंगल मेल नवीन फलंदाज मैदानावरती आलेत, ऑलराऊंडर आणि अतिशय चांगली कामगिरी सातत्यपूर्ण जे करतात अजिज पटेल. षटक संपलीत कोणाला सर 3 धावा झालेत 29. नुकतीच जी विकेट गेली ना सावंत यांची, त्यानंतर हा सामना पुन्हा एकदा काहीसा टर्न झालाय कनक 11 स्ट्रायकर्स भांडूपच्या बाजूनं, कारण 3 षटकात 29 झालेत. उर्वरित अजूनही 18 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 38 धावेची गरज आहे. म्हणजे आता जे रिक्वायर रन रेट ना आपण पाहताय 12 आणि 13च्या जवळपास, त्यामुळे हा सामना आता थोडासा कुठेतरी पारडं कनक 11 भांडूपचं भारी होताना आपल्याला पाहायला मिळतं. उदय पाटील आणि अजिज पटेल ही जोडी सध्या मैदानामध्ये आहे आणि विशेष म्हणजे उदय पाटीलने तो षटकार मारला, तो अगेन्स्ट द स्पिन मारला आणि त्याच्यानंतर मात्र विकेट मिळवली गोलंदाजीमध्ये समर्थ कडूने. त्यावेळेला बाद केलं त्यांनी फलंदाज सचिन सावंतला आणि तो परतल्यानंतर तिसरी विकेट गमावली. दबाव बनलाय परत एक वेळा गोपी इलेव्हन ठाणेवर आणि आता या मॅच मध्ये 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 38 धावांची आवश्यकता आहे. टार्गेट मोठं वाटत लागले आता, कारण उदय पाटील जर शेवटच्या बॉल पर्यंत मैदानामध्ये असतील तर हा सामना नक्कीच जिंकू शकतो गोपी इलेव्हन ठाणे. परंतु कनक 11 भांडूप त्यांच्या विरुद्ध देखील सध्या एक प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजीने मैदानामध्ये उतरतील याच्यामध्ये शंका नाहीये. 3 ओव्हरचा खेळ आता शिल्लक आहे, 18 बॉल मध्ये 38 धावा करायचे. 3 षटकांचा खेळ संपला, 29 बनलेत आणि त्याच ओव्हरीत बॉल मध्ये अगदी 18 जिकडे शिल्लक आहेत तिकडे 38 रनची गरज आहे. टॉप ऑर्डर मैदानात बाहेर झाली आहे, श्रेयस बाद झाले शून्यावरती, मंदार बाद झाले, एका धावेचे योगदान देत 4 बॉलचा सामना त्यांनी केला. सचिन सावंतनं चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये, वैयक्तिक 3 चौकारच्या मदतीने 17 रन्स त्यांच्या बॅट मधून आले आणि आता बॅटिंग करतात अजिज पटेल आणि त्यांच्या सोबतीनं उदय पाटील. सेकंड स्पेल मध्ये आलेत, 1 विकेट 9 धावा खर्च करणारे दत्तात्रय मोहिते त्यांच्या विरुद्ध केलं आक्रमण इन टू द प्लॉट अँड आउट ऑफ द स्लॉट. बॉल चालला सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, अजीज पटेलच्या बॅट मधला षटकार आणि सध्या बॅटिंग डगआउट गोपी इलेव्हन ठाण्याचे इतकंच म्हणेल, पटेल मारला. बॉलवर एक तुफानी हमला पाहायला मिळालाय. पहिलाच बॉल तुम्ही या लेंथवर टाकू शकत नाही, ज्या वेळेला 18 बॉल मध्ये 38 धावा करायच्या, 17 बॉल मध्ये आता 32 धावा करायच्या आहेत. आणि कुठेतरी फ्लिपरचा जो प्रयत्न होता दत्ता मोहितेचा वेगाने टाकण्याचा स्लॉट मध्ये, तो चुकलेला पाहायला मिळाला आणि त्याच्या विरुद्ध ठोकलेला षटकार अजिज पटेलचा. असं वाटलंच नाही की अजिज पटेल नुकताच फलंदाजीसाठी आलाय, तो असं वाटतंय की सेट होऊनच आलाय आणि दुसराच बॉलवर त्याच्या बॅट मधून सिक्सर येतो. आता परिस्थिती चांगली आहे गोपी इलेव्हन ठाणे या संघाची. आर नाही तर पार, अगदी ती लढाई करण्यासाठी अजिज पटेल मैदानावरती आला. या षटकारानंतर मॅच मध्ये एंटर झाला गोपी इलेव्हन ठाणेचा संघ. 35 धावा धावफलकावर, दत्तात्रय मोहिते तयार. पुन्हा एकदा बॅटच्या समोर तिकडनं फिरलाय, बॉल प्रॉपरली कनेक्ट नाही झालाय, बॅटची बाहेरची कडा आणि विकेट मिळतीये. दत्तात्रय मोहितेने केली आहे षटकारानंतर लगेचच फलंदाजाची शिकार. अजिज पटेल बॅक टू डगआउट, 35ला 4, टीम गोपी इलेव्हन ठाणे. आणि त्याचमुळे त्या फ्लाईटच्या जाळ्यामध्ये अडकला अजिज पटेल. परत एक वेळा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या अगदी कडेला बॉल लागला आणि शॉर्ट कव्हरला झेल देऊन परतला अजिज पटेल. त्याचमुळे दत्ताने त्याच्यानंतर जे कृत्य केलं त्याच्यावर नक्कीच म्हणता येईल की कुठेतरी पहिला बॉल चुकीचा टाकला आणि त्यामुळे तो निराश होता आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवर विकेट घेतली, त्यामुळे ते सेलिब्रेशन बनते. अजिज पटेल परतलाय. न्यू बॅटर आता मैदानामध्ये रामपोळ खेळण्यासाठी सज्ज होईल. 35ला 4, टीम गोपी इलेव्हन ठाणे.
अगदी बरोबर. कुणालचा निराश होता, मात्र तो हताश झाला नाही. षटकार खाल्ल्यानंतर त्यांना मागे वळून पाहिलं नाही. पुन्हा नवी सुरुवात आणि त्यानंतर काढली मैदानाच्या आतमध्ये विकेट. आता बॅटिंग ट्रॅक वरती दाखल झालेत फलंदाजीसाठी नवी मुंबई ऐरोलीचे सितारे राम पोल. परिस्थिती अगदी आपण पाहिली ना तर दोन्ही टीम अगदी कधीही मॅच मध्ये कमबॅक करू शकतात. कारण म्हटलं जातं ना आयुष्यात एका पराभवानंतर पुनरागमन हे भरपूर महत्वाचं. म्हणून तर म्हटलं जातं कमबॅक इज बेटर दॅन ऑलवेज स्ट्रॉंगेस्ट सेटअप. जे नुकतंच केलं कनक इलेव्हन भांडूप ना आता करायचं गोपी इलेव्हनला. राम पोल बॅटिंग ट्रॅक वरती बॅटची लागली होती कडा. संधी होती यष्टरक्षकाला. गोलंदाज दत्तात्रय मोहित्यांच्या रिॲक्शन्स भरपूर काही सांगून जातात. ऍक्शन वरती रिॲक्शन्स येणार, रिॲक्शन्स वरती ऍक्शन होणार. कधी जिंकणं कधी हारणं हा खेळ मैदानावरती असा सुरू राहणार आणि 40+ प्रीमियर लीग घराघरामध्ये पोहोचणार. कोणाच्या नावाचा डंका वाजणार त्याची चर्चा आज मैदानावरती दिवस रात्र होणार. डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळेल. या मॅच नंतर विनर वर्सेस विनर अशी लढाई आपल्या समोर येते. अडवा बॅट न खेचला मिड विकेटला फील्डर कॅच. कॅच ऑफ द डे. आजच्या दिवसातील एक सर्वोत्कृष्ट असा झेल मिड विकेटला फील्डर त्या ठिकाणी उपस्थित होतं आणि जम्प करत एक चांगला झेल त्या ठिकाणी अजयनं टिपला. फलंदाज होती बाद. 35 ला धक्का लागला. मैदानावरती 5वा आणि काय कमबॅक करतो दत्तात्रय मोहिते. 15 धावा खर्च करत आतापर्यंत 3 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तो झेल संपन्न केला. राम पोळचा खेळ इथे संपलाय 0 रनवर. तो बाद होतोय. 35 ला 5 अशी परिस्थिती. 3 विकेट घेतल्यात दत्ता मोहितेने. या मॅच मध्ये 10 बॉलचा त्याचा आतापर्यंत स्पेल कंप्लीट झालाय आणि त्याच्यामध्ये 3 महत्वाचे धक्के दत्ताने दिलेत गोपी इलेव्हन ठाणे या टीमला. 14 चेंडू 32 धाव्याची गरज आहे. जसं मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 7 बॉल 18 धाव्याची गरज होती. मनोज जोशीच्या बॅट मधनं इम्पॉर्टंट बॉल वरती षटकार आला. येणारे 2 बॉल देखील अगदी तसेच आहेत बॅटिंग टीम साठी. कारण नवीन फलंदाज मैदानावरती आले. जर येत्या 2 बॉल मध्ये इम्पॅक्टफुल रोल मैदानावरती ते टाकतात, एखादा मोठा फटका येतोय तर सामन्यामध्ये परत येऊ शकतोय. गोपीला पण ठाणेचा संघ कारण दत्तात्रय मोहिते चांगली बॉलिंग करतोय. त्याच्या रिदमला त्याच्या लयला तोडणं भरपूर गरजेचं आहे. कारण जन्नत सिनेमा आपण पाहिला ना त्यामध्ये एक वाक्य जीत की जंग और हार का मातम इस बीच का जो अंतर होता बड़ा बेमिसाल होता. येणारे 2 चेंडू तेच आहेत बॅटिंग टीम साठी. जिंकणं आणि हारणं त्यामधील अंतर. आणि जर तुम्हाला पुन्हा शिरकाव करायचा आहे तर फलंदाजीसाठी अगदी एक मोठा फटका या ठिकाणी शोधावा लागेल. सुनील भोईर बॅटिंग ट्रॅक वरती तयार झालेत. आय थिंक सुनील पाटील असायला हवं कारण कालेरला बिलॉंग करतात. सुनील पाटील डेव्हिड वॉर्नर ऑफ भिवंडी या नावानं त्यांना ओळखलं जातं. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल सुनील साठी फटका. इकडे देखील फसला बॉल हवा त्या कॅच कॉल थोडेसे दूर राहिले त्या ठिकाणी. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंड साठी निघाले होते सुनील. नकार केला तिकडे उदय पाटील यांनी आणि पाहता पाहता मैदानावरती षटक संपलंय. या ठिकाणी आपण पाहताय 4थं 4 षटकांचा खेळ संपला. काय कमबॅक केलं. पहिल्या बॉलवरती षटकार खाल्ल्यानंतर 2 विकेट्स काढले, 2 डॉट टाकले, एक सिंगल खर्च झाली आणि धावफलक जाऊन पोहोचले धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 36 धावा. 36 ला विकेट घेत 5 बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 12 आणि रिक्वायर रन रेट सध्या आपल्याला दाखवतात 15.50च्या सरासरीनं. येत्या 12 बॉल मध्ये 31 धावेची या मॅच मध्ये गरज आहे गोपी इलेव्हन ठाणेला कलक इलेव्हन भांडूपच्या विरुद्ध. चांगली रंगती आहे मॅच. एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि पुन्हा परतो मैदानावरती. कमॉन डीजे.
पाहता मॅच एन्जॉय करत असताना आज निलेशदादा मात्रे, मेघादादा गोंधळे असतील, अगदी पप्पू शेठ असतील, त्यानंतर निलेशदादांच्या सोबतीनं मित्रपरिवार जो सध्या काम करतोय, जय पवार सर, सचिन कदम सर, राजा घरत, प्रणय घरत, आनंद श्रेष्ठ, किरण काटकर, राजू शिंदे, केवल पाटील, प्रवीणजी पाटील आणि प्रमोददादा म्हात्रे, फार मोठ्या संख्येनं अगदी सगळे दिग्गज क्रिकेट विश्वातले या स्पर्धेला भेट देताना राजकीय क्षेत्रातले अगदी आपल्याला पाहायला मिळतील. 12 बॉल 31ची गरज आहे. चांगली रंगली मॅच, बट एक तरी बॅटर या मैदानावरती असा हवा आहे. बॅटिंग टीम गोपी 11 ठाणेला जो मैदानावरती ठणकावून म्हणेल असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद चिन्ह को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर यूं मत भागो तुम, क्योंकि कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाले 36. 12 बॉल मध्ये 31 करायचे आहेत. ओव्हर नंबर सुरू झाली आहे 5. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज शिवप्रसाद ज्यांनी या मॅच मधलं पहिलं निर्णायक षटक टाकलं. पहिल्याच बॉल वरती या मॅचची इम्पॉर्टंट आणि गोल्डन विकेट ज्यांना मिळाली, श्रेयस तेंडुलकरला जिकडे त्यांनी बाद केलं आणि आता त्याच गोलंदाजाला आणलाय. चांगली राहिली संघनायकाची भूमिका या मॅच मध्ये. लगातार जर आपण पाहिलं तर समर्थ कडूचा रोल तो देखील तितकाच महत्त्वाचा या मॅच मध्ये राहिला. चांगलं षटक कॅप्टननं देखील टाकलं. दत्ता अगदी त्यांची गोलंदाजी आपण पाहिली. 2 षटकं 15 धावा 3 विकेट. मॅच विनिंग स्पेल कदाचित त्याला म्हटलं जाईल जर इकडे रन्स नाही येत आहेत तर. पहिलाच बॉल फुल टॉस, फायदा उचलू शकले नाही आहेत. अगदी ग्रीप ज्यावी बॉलला तुम्ही करता, लास्ट मोमेंटला रिलीज करताना निसटला होता बॉल, अगदी डोक्यावरती हात ठेवला होता गोलंदाजानं, बट बॅटर्स त्याचा फायदा फारसा काळ उचलू शकले नाही आहेत. एक सिंगल या ठिकाणी मिळते. समीकरण 11 चेंडू आणि 30ची गरज आहे. 2 वेळेला वाचलाय या बॉलवर गोलंदाज, कारण पहिल्या वेळेला आपण पाहिलं श्रेयसची विकेट मिळाली फुल टॉसवर आणि या बॉलवर फक्त सिंगल आली. 11 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता असेल आता या मॅच मध्ये. 11 चेंडू 30 धावा. कधी कधी खराब बॉलवरती विकेट देखील मिळते आणि चांगल्या बॉलवरती षटकास देखील येतात ना, त्याचं एक ज्वलंत उदाहरण अनपेक्षितनं भरलेलं हे क्रिकेट आहे जे सध्या तुम्ही पाहताय. आणि या मॅच मध्ये आता जिम्मेदारी ज्याच्या खांद्यावरती वाढली आहे ते नाव आहे उदय पाटील. कारण दुसऱ्या बाजूला सुनील यांच्या बॅट मधनं अजूनही रन्स येत नाही आहेत. मागचे 3 बॉल 2 रन्स त्यांच्या बॅट मधून आलेत. 1 डॉट 2 सिंगल अशा प्रकारे खेळ त्यांचा राहिला आहे. बट उदय चांगली बॅटिंग करतो एका षटकाराच्या मदतीनं. 11 चेंडू आणि 30ची गरज होता. 5व्या षटकाचा खेळ सुरू झाला. दत्तात्रय मोहिते तयार आहेत. ओव्हर द विकेट आले. लॉफ्ट करायचं होतं, उडवायचं होतं लॉंगॉनच्या वरनं. अगदी बॅटच्या टो एंडला लागला बॉल, प्रॉपरली कनेक्शन नाही झालं. एक सिंगल मिळते. सिंगल डबलला फरक पडणार नाहीये खरं तर. बॅटिंग टीमला अगदी मोठ्या धावेची गरज आहे, त्यामुळे मोठे फटके येणं तितकंच इम्पॉर्टंट गोपी 11 ठाणे टीम साठी. समीकरण सध्या तुमच्या समोर 10 चेंडू आणि 29 धावेची गरज आहे. ना कोई मुसीबत है ना कोई इम्तिहा, तो क्या मजा है सिनेमा. अरे तूफा भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सिनेमा. पसीने के साइज से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते, जो करता मेहनत दर मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. त्या स्वप्नांच्या क्षितिजावरती धावायचं आहे तर षटकाराची गरज आहे. बट सुनीलची बॅट सध्या त्याच्यावरती आहे नाराज. लॉंग बॉलला फटका फसलाय, झेल टिपलाय, फलंदाज बाद. सुनील बॅक टू डगआउट. धक्का 6वा टीम गोपी 11 ठाणेला. ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग, ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग. Thank you, DJ. Thank you, DJ. थँक यू डीजे. थँक यू डीजे. नितीन जंगम ऍज अ इम्पॅक्ट प्लेअर गेला अंपायर. येस, थँक्यू. नितीन जंगम बॅटिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात. इन ॲट नंबर 8 8व्या क्रमांकावरती बॅटिंग साठी आलाय.
पहिलाच बॉल अगदी जोरात बॅटचा फ्लो आला, प्रहार करायचा होता, ऑन साईडला खेचायचं होतं, टायमिंग नाही जमलं त्या ठिकाणी, बॉल आणि बॅटचा संपर्क नाही जमला, बॉल जातो डॉट. समीकरण चालला लांब. या मॅच मध्ये दबाव बनवला, स्पेशली दत्तात्रय मोहिते आणि आता शिवप्रसाद काय बॉलिंग करतो सुपरबली, अगदी बॉलिंग युनिट सोबत कनक 11 भांडूप सध्या या मॅच मध्ये हावी ठरतीये. इथं फटका चांगला, समोर येऊन बनून राहील प्रेक्षक, त्याला टाटा बाय बाय करत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा आला निर्णायक क्षणाला एक खणखणीत षटकार. ऑल इंडिया 40 प्लस प्रीमियर लीग, ऑल इंडिया 40 प्लस प्रीमियर लीग. थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे. अरे मित्र लक्ष ठेव यार. नितीन जंगम ऍज अ इम्पॅक्ट प्लेअर आला आणि तो का एवढा लेट आलाय हाही प्रश्न आहे. थोडासा उशीर झालाय परंतु एक षटकार आला. आता 7 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वर 7 बॉलचा खेळ शिल्लक. इम्पॉर्टंट बॉल नितीन जंगम आणि त्याच्या बॅट मधनं बॉल चालला डीप मध्ये, मिड विकेटला गॅप शोधला, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच ऑन, गेम ऑन. नितीन जंगमची एंट्री लेट बट त्याची बॅटिंग आहे ग्रेट. मागच्या 2 बॉल मध्ये एक षटकार एक चौकार आणि कुणाल सर या सामन्याला जिवंत ठेवण्याचं काम केलंय नितीन जंगमच्या या 2 मोठ्या फटक्यांनी. येस एक्झॅक्ट. पहिला बॉल निर्धाव खेळला परंतु त्याच्या नंतरच्या 2 बॉलवर 10 धावा वसूल केलेल्या आहेत नितीन जंगमने. थोडासा आउटसाइड द ऑफ स्टंपचा बॉल होता, तिथून त्याला खेचला. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगचे दोन्ही फिल्डर प्रयत्न करत राहिले आणि शेवटी बॉल ती रेस जिंकली आणि चौकार मिळवला. तर 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. गोपी 11 ठाणेला कनक 11 भांडूप स्ट्रायकरच्या विरुद्ध खेळत असताना. चला जास्त वेळ घेऊ नका, थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा ही नम्र विनंती. फास्ट क्रिकेट झालं पाहिजे कारण अजूनही दुसरा सामना आपल्या समोर रंगतोय आणि घड्याळामध्ये वाजलेले आहेत ऑलमोस्ट 4:30. 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 19 धावेची गरज आहे. पहिला सामना देखील असाच काही होता. शेवटच्या अंतिम 2 बॉलवरती रन्स आले तर सामन्याला जिंकलं होतं चेस करताना. पहिल्या मॅच मध्ये मनोज जोशी आणि त्याला मिळालेली फलंदाजांची साथ आणि ती मॅच जिंकली होती टीम RCC नाशिकनं कोल्हापूरच्या अगेन्स्ट खेळताना. इथे बॉल बाकी आहेत मैदानावरती 6 आणि येणारे 6 बॉल आणि मैदानावरती रन्स या ठिकाणी बाकी आहेत ते म्हणजे 19. 6 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे. फिल्डिंग टीम देखील आय थिंक या ठिकाणी इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करते का या पाहूयात. चर्चा तर त्याच मैदानावरती सुरू आहेत आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आय थिंक कैलास पोर्जी मैदानावरती जाऊन पोहोचलेत आणि शिवप्रसाद वर्मा या ठिकाणी बाहेर येत असताना काय बॉलिंग केली, अतिशय क्वालिटी बॉलिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकं टाकली, 15 धावा, 3 विकेट्स. बट या मॅच मध्ये आता जर पाहिलं ना तर पाहण्याचा दृष्टिकोन बॅटिंग टीमचा देखील आता सकारात्मक आहे. मागचे काही काय बॉडी लँग्वेज जिकडे ढासळली होती ना, नितीन जंगम इम्पॅक्ट प्लेअर आणि त्याने इम्पॅक्टफुल रोल मैदानावरती टाकलाय. पुन्हा एकदा इम्पॅक्ट प्लेअर फिल्डिंग टीमच्या मैदानावरती जातात. कैलास 4G न 2G न 3G ओनली 4G अगदी यासाठी त्यांना ओळखलं जातं. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज बॉबी. विनिंग टीम पहिला सामना जो जिंकला RCC नाशिक. पूर्ण टीमला घेऊन कॅप्टनने त्वरित पोहोचायचं आमच्या मुख्य मंचकासमोर सभा मंडपाच्या अगदी डाव्या बाजूला येऊन तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण टीम सोबत थांबायचं. विनर अशी लढाई. बॉलिंग ट्रॅक वरती बॉबी अर्थातच अमित डोंबिवलीतील नवापाडाचा खेळाडू. बॉबी सेक्सी अशा अनेक नावानं जो प्रसिद्ध आहे, त्याच्या हेअरस्टाईल साठी स्पेशली तो चर्चेत असतो. यॉर्कर स्पेशलिस्ट. पहिलाच बॉल गुडलेन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर लेग ब्रेक होता रायटी बॅटर साठी. ऑन साइडला आपण पुल करत असताना एक सिंगल त्या ठिकाणी मिळते. उदय पाटील आणि त्याच्या सोबतीनं नितीन जंगम विकेट वरती बॅटिंग करतोय. एका सिंगलला स्कोर पुढे जातोय, धावफलक जाऊन पोहोचलाय. अगदी आपण पाहताय 49 या आकड्यावरती. कुणाल सर निर्णायक क्षणाला अगदी समर्थकडून मारलेले 2 षटकार, त्याचा इम्पॅक्ट या मॅच मध्ये किती पडला? आणि इम्पॅक्ट प्लेयरच सध्या मैदानामध्ये आहेत, त्याच्याकडून देखील तीच अपेक्षा आहे. नितीन जंगम करू शकतो या धावा, त्याच्या बॅटमधून येऊ शकतात. 3 षटकार मारायचे आणि याच एंडने समर्थने मारले होते ज्यावेळेला तो फलंदाजी करत होता पहिल्या डावाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये. चांगला खेळला मैदानावरती नितीन जंगम. मात्र त्याची विकेट देखील धोक्यात होती. अगदी कॅच वरती जायचं की बॉलला स्टॉप करायचं, तिकडे थांबवण्यामध्ये पसंती दिली आणि एक सिंगल या ठिकाणी खर्च होती. आणि समीकरण मैदानावरती आपण पाहताय
4 बॉल आणि 17 धावा. 4 चेंडू आणि 17 धावेची गरज आहे. फटका ऑन साइडला आडवा बॅटनं खेचला. बॉल चला डीप मध्ये मिड विकेटला. अजून एक सिंगल मिळते आणि आता प्रत्येक बॉल वरती मोठा फटका हवाय. प्रत्येक बॉल वरती आता चौकार षटकार हवाय, कारण समीकरण मैदानावरती आता उरलाय. येणारे 3 बॉल आणि 16 धावेची गरज आहे. अंतिम बॉल वरती पहिल्या डावामध्ये ज्यावेळी मोठा फटका येतो चेस करताना त्याचे पडसाद उमटतात. शेवटच्या बॉल वरती षटकार 67चं टार्गेट आणि त्याची किंमत मोजावी लागते. बट मॅच अजूनही संपली नाहीये. धूप अभी जिंदा, शाम अभी जिंदा, मुकाबला अभी खत्म नहीं हुआ मेरे दोस्त. बीच मैदान के अंदर नितिन जंगम नाम का शेर जिंदा है. षटकार ठोकला, समीकरण उरलंय. 2 चेंडू आणि 10 धावा. थँक डीजे. 2 बॉल 10 रनची गरज. मॅच बरोबरी सुटली. सुपर ओव्हरच्या चान्सेस कुणाल सर फारशा कमी आहेत, बट जर या बॉल वरती मोठा फटका आला पैसा वसूल होईल मॅच. इथे लागली टॉप एज आणि यष्टीरक्षकांना टिपलाय झेल. संपलाय नितीन जंगमचा खेळ. विकेट मिळते गोलंदाज अमित अर्थातच बॉबीला आणि समीकरण मैदानावरती उरलाय 1 बॉल आणि 10 धावेची गरज. थँक्यू डीजे. आणि अजून एक टेनिस क्रिकेट विश्वाचा धुरंधर मैदानावरती येतोय. ऑल इंडिया 40+ संघटना स्थापन झाली आहे. त्या संघटनेचे सहखजिनदार म्हणून जे काम पाहतात, ॲज अ मेंटर म्हणून पूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जे नाव सातत्यानं चर्चित राहिलंय. आणि एक लेजंडरी प्लेअर सचिन कदम मैदानावरती दाखल होत असताना शेवटच्या बॉलवर 10 धावा करायच्या आहेत. मला आजही तो स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाचा सामना आठवतोय, जिथे शेवटच्या बॉलवर षटकार मारून जिंकायचं होतं. तो कारनामा केला होता सचिनने, परंतु आता 10 धावा करायच्या आहेत. नक्की जर खराब बॉल आला नाही तर औपचारिकता राहील या मॅचची, आणि एखादा खराब बॉल आला तर मग मजा येईल या मॅच मध्ये. अनेक साऱ्या आठवणी टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला सचिन कदम या नावानं देखील दिले. तिथे एखादा चमत्कार या मॅच मध्ये वाचू शकतोय. चमत्काराला नमस्कार क्रिकेटमध्ये केला जातो. 1 बॉल 10. हाफ ट्रॅकल बॉल ऑन साइडला खेचला. हुक करत असताना लॉंग लेगला क्षेत्ररक्षक कॅच झाली आहे. तिकडे ड्रॉप आणि आपण पाहता सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात आणि नेट रन रेट ते देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे सोडलेलं जे कॅच आणि त्याच्यामुळे 2 धावा मिळाल्यात. पहिला डाव मैदानावरती संपला. 66-67चं लक्ष होतं आणि उत्तरार्धामध्ये झालेत 59 आणि हा सामना जिंकला. या ठिकाणी आपण पाहताय 7 धावेच्या फरकानं टीम कनक 11 आणि आपण सध्या मॅच समरी सध्या पाहता. व्यासपीठावरती मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार थोड्याच वेळात दिला जाईल. त्या सोबतीनं एक भव्य सन्मान मंचकावरती करणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आम्ही त्या ठिकाणी जोडले जाऊ.